Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very good evening to all of you. सगळ्यांना शुभ सायंकाळ. I believe that God has great plans for each one of you once again. परत एकदा माझा असा विश्वास आहे की देवाची योजना तुम्हा सगळ्यांसाठी महान आहे. I believe God is going to lift you up माझा असा विश्वास आहे की देव तुम्हाला उचलणार आहे and fulfill every desire of your heart. आणि तुमच्या सर्व इच्छा देव पूर्ण करणार आहे. Amen. आमेन. We'll go back to the Bible बायबलकडे परत जाऊया. because there lies our wisdom, our blessing, our deliverance. कारण तिथेच आपलं ज्ञान, सुटका, आशीर्वाद सगळं आहे. तर बायबलकडेच परत जायलाच लागेल. Without the Bible, there is no hope. एक तर बायबलशिवाय आशा नाही And without the Bible, we wouldn't have known Jesus. आणि बायबलशिवाय आपल्याला येशू कळलेही नसते. It is the Bible that reveals us God. बायबल आपल्याला देव प्रगट करत आहे. It is the Bible that reveals to us the devil. बायबल आपल्याला सैतान सुद्धा उघडा करून दाखवत आहे. It is the Bible that reveals us where we are heading to. आणि बायबल आपल्याला सांगत आहे की आपण पुढे कुठे चालले आहोत. Amen. आमेन. Grace brings the fruit. कृपा फळ आणते. Favor follows the root. अनुग्रह मुळामागे जातो. We'll open our Bibles to Psalm chapter 5 verse 12. स्तोत्र संहिता याचा 5वा अध्याय आणि त्यातलं 12वं वचन आपण यावेळेला काढूया. Psalm chapter 5 verse 12. स्तोत्र संहिता 5:12. Surely the Lord your God will bless the righteous, and Lord you surround them with your favor as with a shield. स्तोत्र संहिता 5:12 मध्ये लिहिलंय, कारण तूच न्यायीला आशीर्वाद देशील हे यहोवा, जसे ढालीने तसे प्रसन्नतेने तू त्याला वेढशील. Surely Lord you bless the righteous, you surround them with your favor as with a shield. कारण तूच न्यायींना आशीर्वाद देशील आणि हे परमेश्वरा, जसे ढालीने तसे प्रसन्नतेने तू त्यांना वेढशील. Favor is a gift from heaven, अनुग्रह स्वर्गातून येणारी एक देणगी आहे and that favor can turn anybody's life around. आणि तो देवाकडचा अनुग्रह कुणाचंही जीवन बदलू शकतो. It can move someone from the prison, एखाद्याला तुरुंगातनं बाहेर काढू शकतो. a prison of lack. काही कुणाला कमी पडत आहे तर त्या कमतरतेच्या तुरुंगातनं बाहेर काढू शकतो. It can bring you to the palace of abundance. आणि विपुलतेच्या महालात देवाचा अनुग्रह तुम्हाला आणू शकतो. And it can happen overnight आणि एका रात्रीत सुद्धा होऊ शकतं, कारण देवाचं काम आहे. because that is God. देवाचं काम आहे ना, तर ते एका रात्रीत सुद्धा होऊ शकतं. For God's favor to operate in our lives, आणि देवाचा अनुग्रह आपल्या जीवनामध्ये काम करायला it does not require much time. फार वेळ लागत नाही. It can open doors that no one else can open. कोणीही दुसरी माणसं जे दार उघडू शकत नाही, ते दार देवाचा अनुग्रह उघडू शकतो. It can even make your helpless restless until they find you. आणि तुमच्या मदतगारांना अगदी अशांत करून सोडेल हा देवाचा अनुग्रह, की जोवर त्यांना तू सापडत नाहीस, And give you honor आणि मग तुला तो मान देईल. in the very place you have been dishonored. म्हणजे अगदी ज्या जागी तुझा अपमान झालेला होता, तुला वाईट शब्द बोलले गेलेले होते, त्या जागी देव तुला मान देईल. Praise God. देवाला धन्यवाद. You will be honored in the very place when people overlooked you. आणि अगदी ज्या जागेमध्ये लोकांनी तुझ्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं, बघून सुद्धा न बघितल्यासारखं केलं होतं, तिथेही देव तुझा मान करेल. But here's the key. पण इथे एक किल्ली आहे. True lasting favor खरा टिकणारा अनुग्रह doesn't come by chasing people. लोकांच्या मागे लागून येत नाही, It doesn't come by chasing opportunities. किंवा संधीच्या मागे लागून सुद्धा येत नाही. It comes from being rooted in God's grace. तर देवाच्या कृपेमध्ये मुळावून येतो. Amen. आमेन. It is rooted when your life is attached with God. आणि तुमचं जीवन जेव्हा देवाला अटॅच असेल तेव्हा ते तो अनुग्रह येतो. Grace is like the root of a healthy tree. आणि कृपा एका आरोग्यवान झाडाच्या मुळासारखी आहे. It's your connection to God. की तुमचा देवाशी संपर्क कसा आहे त्यावर. Your connection to His presence. देवाच्या सहवासाशी तुमचा संपर्क. Your connection to His kindness. देवाच्या दयेशी तुमचा संपर्क. इट्स ऑल रिलेटेड टू गॉड. सगळं देवा संबंधित आहे. It's power working in your life. आणि देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनात काम करणं. That's why म्हणून when you attend to the root, जेव्हा तुम्ही मुळाला जाऊन भेटता, you will get the fruit. मग तुम्हाला फळ मिळेल. मूळ गाठलं तर फळ मिळेल. When you seek God and obey Him आणि जेव्हा तुम्ही देवाला शोधता, प्रार्थना करता, देवाचा आज्ञा पालन करता, and walk in His ways, देवाच्या मार्गांमध्ये चालता, the fruit will grow naturally. त्याला फळ आपोआप वाढणारच आहे.
Because that fruit is favor. कारण की ते फळ म्हणजे अनुग्रह आहे Root is God's grace. आणि मूळ म्हणजे देवाची कृपा आहे Without the root, you don't get fruits. आणि मुळाशिवाय फळ मिळत नाही And root is God. आणि ते मूळ देव आहे Root is God. ते मूळ देव आहे And so when you touch the root, तर जेव्हा तुम्ही मुळाला स्पर्श कराल you don't have to see the fruit, it will come automatically. त्यानंतर तुम्हाला फळाकडे बघावं लागणार नाही फळ आपोआप येईल Open blessings will come. आणि अगदी उघडपणे आशीर्वाद येतील Influence will come. वशिला येईल इन्फ्लुएन्स येईल You will get preferential treatment. चार चौघात ओळख येईल प्राधान्यानं तुम्हाला वर्तणूक दिली जाईल You know, in life, तुम्हाला ठाऊक आहे जीवनात there are two kinds of people. दोन पद्धतीची माणसं असतात Those who chase the root एक तर अशी माणसं की जी मुळामागे लागली आहेत and those who chase the fruit. आणि अशी काही माणसं असतात जी फळामागे लागली आहेत And one who chases the root, आणि जो मुळामागे लागतो ना he will have a harvest every season. त्याला प्रत्येक ऋतूमध्ये हंगाम मिळेल Every season. कारण तो मुळामागे लागलाय तो देवामागे लागलाय The other one, आणि जो दुसरा आहे he only ends up holding a banana peel and that's the end of his story. त्याला मात्र फक्त केळाचं साल हातात मिळेल आणि तोच त्याच्या कथेचा अंत असेल And he will not even know where the other bunch went. आणि त्याला कळणार पण नाही की बाकीचा तो फळाचा घड कुठे गेला Because कारण he is not interested in the tree. त्याला झाडात उत्सुकता नाही ना He is only interested in the fruit. त्याला फक्त फळ हवं फळ हवं फळ हवं People who are interested in God's hand ज्या लोकांना देवाच्या हातामध्ये उत्सुकता आहे will not get a full supply. म्हणजे ज्या लोकांना फक्त देवाचे हातच हवेत त्यांना संपूर्ण पुरवठा कधी मिळणारच नाही But those who are interested in God's face पण ज्यांना देवाचं मुख हवंय will get a full supply. त्यांना संपूर्ण पुरवठा मिळेल कारण त्यांना देवच हवाय In his presence there is fullness of joy. त्या देवाच्या सहवासात आनंदाची परिपूर्णता And at his right hands are rewards forevermore. आणि त्याच्या उजव्या हाताला कायमचं प्रतिफळ आहे Psalm 16 verse 11. स्तोत्रसंहिता 16:11 Amen. Amen. And so we all want favor. तर आपल्याला सगळ्यांना अनुग्रह हवा We आहे all want open doors. आपल्याला सगळ्यांना उघडलेली दारं हवी We आहे all want opportunities. आपल्याला सगळ्यांना संधी हवी आहे We want blessings that makes our life easier. आपल्याला सर्वांना असे आशीर्वाद हवेत की जे आशीर्वाद आपलं जीवन थोडं सोयीस्कर करतील But favor is like a fruit on a tree. पण अनुग्रह एखाद्या झाडाला लागलेल्या फळासारखा आहे If you spend your life only climbing every tree जर तुम्ही फक्त प्रत्येक झाडावर चढत राहिला just to have a grab of a snack, केवळ मला काहीतरी खायला हवंय मला नाश्ता हवाय म्हणून प्रत्येक झाडावर चढत राहिला you will be tired. तर दमून जाल You will scratched up and hungry again tomorrow. थकून जाल आणि परत दुसऱ्या दिवशी भूक लागेल ती वेगळीच But if you plant yourself पण तुम्ही जर स्वतःला रोवूनच टाकलं next to the right tree अगदी योग्य झाडाच्या शेजारी स्वतःला रोवलं and take care of that tree स्वतःला पेरलं आणि ते झाड सांभाळलं and take care of the root, आणि मुळं सांभाळली the fruit will keep coming तर फळ येतच राहणार आहे and you will be eating every day of your life. आणि तुम्ही आयुष्यभर दर दिवसाला ते फळ खाल That is my God. असा माझा देव आहे Attend to my God. तर माझ्या देवाला भेटा Get acquainted with him. तुम्हाला ओळख करून घ्यायचीच आहे ना तर जरा देवाशी चांगली ओळख घाला No chasing required बाकी काही मागे वगैरे वेड्यासारखं कुणामागे लागायची गरज नाही and fruits will come. फळं येतील हो फळं येणारच हो Any tree कुठलंही झाड which is taken care of ज्याला सांभाळलं जातं will give you fruit. ज्या झाडाचा सांभाळ केला गेलाय ऑब्विसली ते झाड तुला फळ देणारच आहे If you tend to the tree, fruit will come automatically. तुम्ही झाड सांभाळलं तर फळ येणारच आहे ना So grace is the root तर कृपाची ना कृपा अनुग्रह या शब्दांचे अर्थ सारखेच ते मूळ आहे that makes the favor grow naturally. जे त्या अनुग्रहाला नैसर्गिक रीतीनं वाढायला लावतं Without the root, मुळाशिवाय the fruit won't last. फळ टिकणार नाही With the root, जो मूळ आहे the fruit will find you. तर फळ तुला शोधून काढेल Amen. आमेन Chasing favor without grace कृपेशिवाय अनुग्रह मागे जर तुम्ही लागलात is like trying to have a wedding cake without a wedding. तर ते असं आहे की तुझं लग्न तर नाहीये पण तू लग्नाचा केक आणून ठेवला डझंट मेक एनी सेन्स Say. तुझं लग्न तर नाहीच आहे मग लग्नाचा केक का आणलाय So it doesn't make sense. त्याला अर्थ लागत नाही ना लोक आपल्याला वेड्यात काढतील It might seem sweet for a moment, आणि एक क्षण ते दिसायला गोड वाटेल की केक पण गोड किती गोड but it won't last long. पण ते फारसं टिकणार नाही And it won't mean much. आणि त्याचा अर्थही फारसा नाही कारण That's लग्नच why नाही chasing favor मग अनुग्रह मागे लागणं
is the best thing you can have अतिउत्तम गोष्ट आहे तुमच्याकडे जर If- ते असेल तर. if there is grace backing it. कृपेचा पाठिंबा तुला जर असेल तर त्याच्यासारखी या भूतलावर गोष्ट नाही बेटा. Amen. आमेन. Favor is always secondary. अनुग्रह नेहमी नंतर येतो, Grace is first. कृपा पहिली येते. कृपेतून अनुग्रह येतो. Out of grace comes favor. कृपेतून अनुग्रह जन्माला येतो. People say, give me favor. लोक म्हणतात मला थोडा अनुग्रह द्या, I don't want grace. मला कृपा नकोय, तुम्ही काहीतरी करा, मी सगळ्यांच्या मनात बसीन असं करा किंवा देवाच्या मनातही बसीन असं करा. You pray for my behalf. तुम्ही माझ्या वतीनं प्रार्थना करा ना, मी नाही गुडघे टेकत, तुम्ही टेका, I just want the fruit. मला फक्त फळ पाहिजे. Sometimes the children say, कधी कधी मुलं म्हणतात ना, Mummy, Daddy, go to church. मम्मा डॅडा चर्चला जातात, You go to church and pray for us. मम्मा डॅडा तुम्ही चर्चला जाऊन माझ्यासाठी प्रार्थना करा. You get acquainted with the root, आणि मम्मा डॅडा तुम्ही त्या मुळाशी ओळख घालून घ्या give us the fruit. आणि आम्हाला फळं द्या. असं नाही होत. बरं झालं दे म्हटलं एकेकानी या. हे फॅमिली वाईज साल्वेशन नाहीये. So chasing favor without grace कृपेशिवाय अनुग्रहाच्या मागे लागणं is like running from tree to tree म्हणजे झाडापासून या झाडापासून त्या झाडाकडे पळणं and trying to grab whatever you can. आणि जे काय हातात मिळतं ते घेणं आहे, हिसकवणं आहे. But when you are rooted in grace, पण जेव्हा आपण कृपेमध्ये मुळावलेले असतो, favor will find you. त्याला अनुग्रह तुला शोधून काढणार. Favor will locate you अनुग्रह तुला शोधूनच काढणार wherever you are. जिथे तू असशील तिथे. कारण कृपेचा संतान आहे अनुग्रह. Say, because कारण grace is powerful. कृपा सामर्थ्यवान आहे. Once grace comes in your life, आणि एकदा का देवाची कृपा तुमच्या जीवनावर आली, you don't need to seek for favor. मग तुम्ही अनुग्रह शोधायची गरज पडत नाही. Favor will follow you. अनुग्रह तुझ्या मागे येणारच का? कारण तुझ्यावर देवाची कृपा झालेली आहे. Amen. आमेन. Favor is a gift, आणि अनुग्रह एक देणगी आहे. but it comes only through grace. पण कृपेतूनच तो अनुग्रह येतो आणि ज्यांच्यावर येतो ते बाकीच्यांना दिसून येतं बरं का, कळून येतं. And it can turn anybody's life around. आणि कुणाचंही जीवन त्यातनं बदलू शकतं. Amen. Amen. One day Moses was just a poor shepherd एके दिवशी मोशे केवळ एक मेंढपाळ मुलगा, गरीब, hidden in the desert. रानात कुठेतरी लपलेला. But within hours, पण काही तासात God's favor found him. देवाच्या अनुग्रहाने त्याला शोधून काढलं And miracles happened. आणि चमत्कार घडायला सुरुवात झाली. Miracles happened. चमत्कार घडायला सुरुवात झाली And his story changed forever. आणि त्याची कथा कायमचीच बदलली. Amen. आमेन. So divine favor is like heaven's fast track. तर दैवी अनुग्रह म्हणजे स्वर्गातला फास्ट ट्रॅक. It removes struggles. त्रासांना काढून टाकतो. Amen. आमेन. It shortens the gap आणि जी गॅप असते त्याला कमी करून टाकतो. between your dream and your fulfillment. तुझी स्वप्न आणि त्या स्वप्नांचं साकारणं यांच्यामधली गॅप ती कमी करतो. Amen. आमेन. And it causes doors to be opened automatically. आणि आपोआप दारं उघडायला लावतो. Without your knocking, the door has to open. अगदी तू दार वाजवलं नाही तरी सुद्धा ते दार तुझ्यासाठी उघडतं कारण की अनुग्रह तुझ्याकडे And आला. that is the power of grace. हे कृपेतलं सामर्थ्य आहे. That is the power of grace. हे कृपेतलं सामर्थ्य आहे That you don't need to kick the door open. की दारांना लाथा मारायलाच लागत नाही. You stand at the door तुम्ही दारापाशी उभे राहता and favor falls on you. आणि अनुग्रह तुमच्यावर पडतो. हालेलुया. आमेन. That is the kind of life I'm living अशा today. पद्धतीचं जीवन आज मी जगत आहे. That is the kind of life I'm अशा living. पद्धतीचं जीवन आज मी जगत आहे की जिथे मी जातो तिथे देव माझ्या संगाती. That is what God told me आणि देव मला हे बोललेलं आहे. on 23rd September 1989. 23 सप्टेंबर 1989 साली देव माझ्याशी बोललाय. When I was praying जेव्हा मी प्रार्थनेला बसलेलो, for 8 months, 8 महिने सलग मी प्रार्थना करत होतो I wanted to meet the root. आणि मला त्या मुळालाच भेटायचं होतं. I didn't want the fruit. मला फळ आधी नकोच होतं. I wanted the root. हे फळ कुणाला लागतं, हे झाड कोण आहे, या झाडाची मुळं काय आहेत ते मला पहिला हवं होतं. I used to fast and pray. उपवास आणि प्रार्थना अशा करायचो की बास. I used to take sand on the terrace of my building and I used to kneel on it. माझ्या बिल्डिंगच्या टेरेसवरती मी वाळू पसरवायचो, त्या वाळूवर गुडघे टेकून प्रार्थना करायचो. I used to bleed. रक्त बंबाळ व्हायचे माझे गुडघे. I used to take pin and I used to prick
prick my finger टाचणी घेऊन माझ्या बोटांना मी टोचायचो and I used to apply blood on all the verses in the Bible आणि रक्त काढून बायबल and मधल्या claim the verses and the promises. आणि रक्त काढून बायबल मधल्या वचनांवरती लावायचो की ही वचनं मी क्लेम करतो प्रभू या वचनात लिहिलंय तसं कर. I want to see you. मला तुला पाहायचंय, I want to know you, God. मला तुला जाणायचंय, मला दर्शन दे, मला भेट. And suddenly, आणि अचानक my physical was suspended. माझं ध्यान हरपलं, शारीरिक जगातनं मी निघालो. God opened my eyes. देवाने माझे डोळे उघडले. He spoke to me. देव माझ्याशी बोलला, He said, म्हणाला, Peter, पीटर, I know you did foolish things. मला माहितीये तू मूर्खासारख्या गोष्टी केल्या, वाळू काय टाकली, पिन काय टोचली. All that blood was not needed. ते रक्त काय सगळं गरजेचं नाहीये. Jesus already shed his blood for you. येशूंनी त्यांचं रक्त तुझ्यासाठी सांडलेलं आहे. But still, तरी I saw your heart. मी तुझं हृदय पाहिलं. And now, आणि आता I'll give you a church. मी तुला चर्च देणार आहे. And that time I didn't have anything. आणि तेव्हा माझ्याकडे काही नव्हतं, काही म्हणजे काहीही नव्हतं. I will give you a church. आणि देव मला बोलला मी तुला चर्च देईन. 23 सप्टेंबर 1989. And if you are faithful, आणि जर तू माझ्याशी इमानानं राहिला, wherever you go, जिथे कुठे तू जाशील, people will surround you. लोक तुझ्या अवतीभोवती असतील, लोक तुला घेरा घालतील. Wherever you go. जिथे कुठे तू जाशील तिथे लोक येणार. And God has been faithful. देव माझ्याशी विश्वासू राहिलाय Today, बेटा. by God's grace, आज देवाच्या कृपेने we have nearly 40,000 जवळ members. जवळ 40,000 सभासद आहेत माझ्या चर्चमध्ये. Chase after the root. तुम्ही मुळामागे लागा, मुळामागे. एक समाज उभा राहिलाय दापोडीत बेटा, देवावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा. Chase after the root. मुळामागे लागा, Fruit will follow. फळ येईल हो, फळ येणारच. Chase after grace. कृपे मागे लागा, Favor will follow. अनुग्रह मागे मागे येणारच. One touch of God is enough to put you over in life in an overnight. देवाचा एक स्पर्श पुरेसा आहे, अगदी क्षणार्धात तुम्हाला आयुष्यामध्ये वर आणायला. One day Moses was just a poor shepherd, हे बघा ना, एके दिवशी मोशे कोण होता? कोणीच नाही, साधा मेंढपाळ. hidden away in the desert. आणि कुठेतरी रानात लपलेला मिद्यान देशी. But within hours, काही तासात God's favor found him. देवाच्या अनुग्रहाने त्याला शोधूनच काढलं. Miracles happened. आणि चमत्कार घडायलाच लागले. See, anything is possible. काही शक्य आहे. Amen. आमेन, आमेन. It gives you preference. आणि प्राधान्य देतो देव. मग It gives you respect. आदर देतो, It gives you beauty in your life. सौंदर्य देतो आयुष्यामध्ये, जीवनामध्ये. In the आपण eyes of others, you are beautiful and handsome. इतर लोकांच्या नजरेमध्ये आपण सुंदर बनतो, देखणे बनतो. लोकांना आपण हवे हवेसे व्हायला लागतो. का? Root. मूळ. ते वरचा देव, खालचं मूळ. It keeps you moving forward. पुढे पुढे जातो. There was a time people said, "Don't speak, Peter." एक वेळ होती, माझ्या विषयीनं लोक म्हणायचे की पीटर तू बोलू नको, You have no good background. कारण तुझी पार्श्वभूमी चांगली नाही, फॅमिली बॅकग्राऊंड तुझी काही बरोबर नाही. Today, आज people say, लोक म्हणतात "Peter, don't stop speaking." पीटर तू थांबू नको, पीटर तू बोलत राहा. अशी आमची कथा आहे. Amen. It fills your heart with joy. हृदय आनंदाने भरून काढतं ना. When others are weeping, you will be laughing. आणि इतर माणसं रडत असताना तुम्ही बघून असाल आणि म्हणाल कम ऑन मॅन गेट अप. You will be laughing. तुम्ही असाल आणि म्हणाल चला बास झालं, उरका आता. The difference between chasing people for help मदतीसाठी लोकांमागे लागणं and by being located by God's favor आणि देवाच्या अनुग्रहाने आपल्याला शोधणं is like the difference between night and day. रात्र आणि दिवसा एवढा फरक आहे हा. Night and की day. मी लोकांच्या मागे वेड्यासारखा लागला होतो, पण देवाच्या अनुग्रहाने मला शोधलं. When favor finds you, आणि अनुग्रहाने तुला शोधलं ना, you don't have to beg. मग तुला भीक नाही मागायला लागणार, You don't have to force. तुला बळजबरी नाही करावी लागणार, You don't have to push your way in. आणि तुला तुझा मार्ग असा रेटारेटी करून काढावा नाही लागणार. Heaven itself will speak on your behalf. स्वर्गच तुझ्या वतीनं बोलेल आणि म्हणेल माझा आहे. Favor is God's special endorsement. अनुग्रह म्हणजे देवाने खास रीतीनं दिलेली मान्यता, Special endorsement over your life. एक खास मान्यता तुमच्या जीवनावर आलेली. Amen. अनुग्रह It makes you to stand out. आणि अगदी तुम्हाला उठून दिसायला लावतो तो अनुग्रह. It makes you to be a special person. एक खास माणूस करून सोडतो तुम्हाला अनुग्रह.
special person. खास माणूस. When God's grace is upon you, आणि देवाची कृपा जेव्हा तुमच्यावर असते ना, every rule will be bent for your sake. तेव्हा तुझ्या खातर, फक्त तुझ्या खातर प्रत्येक नियम थोडा वाकवला जाईल. Yes, क्या माझा आहे, थोडे नियम तुम्ही थोडी सूट द्या. the law of nature can be bent. आणि नैसर्गिक नियम सुद्धा थोडासा वाकवला जाईल. When the storms came, जेव्हा वादळ आली, when the disciples were in the boat, वादळ जेव्हा आलं, येशूंचे शिष्य जेव्हा नावेत होते, Jesus bent the law of nature for them. येशूंनी नैसर्गिक नियम त्यांच्यासाठी थोडा वाकवला ना. That is what grace does. कृपा करते हे काम कृपा. It does not allow you to drown. आणि तुम्हाला बुडू देत नाही कृपा. It saves you when others are perishing. आणि बाकीच्यांचा नाश होत असताना ती कृपा तुम्हाला वाचवते. आमेन. Yes, Oh. many of you would have died in COVID, तुमच्यातले अनेक जण कोविडच्या महामारीत मेले असते, but you are alive. तरी तुम्ही जिवंत आहात. कसं? असंच का? असंच नाही बेटा. Many people came out of the hospital. अनेक जण हॉस्पिटल मधून बाहेर आले. Grace and कृपा, favor. कृपा, अनुग्रह. Amen. की असं वाटलं होतं मरीन, पण नाही मेलो. असा कसा मरीन? मी See- त्याचा आहे. Past pain is replaced with honor. आणि भूतकाळातल्या वेदनांची जागा मग मान घेतो. Ordinary people rise up to extraordinary places. आणि साधी माणसं अलौकिक माणसं बनून अलौकिक जागी जातात. And you wonder आणि मग तुम्ही आश्चर्य करता, how this fellow overnight became such a celebrity. एका रात्रीत हा असा सेलिब्रिटी सारखा कसा रे झाला? Spiritual celebrity. आध्यात्मिक सेलिब्रिटी कसा झाला हा? See his attachment to the root. मुळाशी त्या माणसाचं नातं किती घनिष्ठ आहे ते बघा. त्यांनी काय केलंय, तो कशामुळे असा सेलिब्रिटी सारखा झाला ते बघा, ते करा. Don't be jealous of anybody's harvest. कुणाचा हंगाम बघून तुम्ही ईर्ष्या करू नका, जळू नका. If you want to be jealous of his seed. ईर्ष्या करायचीच आहे तर त्यांनी जे बी पेरलंय ते मलाही पेरायचंय अशी ईर्ष्या करा. He sowed the seed. त्यांनी बी पेरलेलं आहे, त्यांनी बी पेरलंय, त्याचा हंगाम तुला नाही मिळणार ना, त्यांनाच मिळणार आहे. तुला हवाय, तू पेर. Get to the root. मुळाला घाव घाल, Get to God. देवाच्या जवळ ये. You know, once upon a time, एकेकाळी in the great empire of Persia, पर्शिया देशामध्ये, पारस देशी, there was a royal contest, एक काहीतरी शाही स्पर्धा होती, a beauty contest. राजकीय ब्युटी कॉन्टेस्ट. And this was not an average pageant. आणि असं मध्यम साधारण वगैरे स्पर्धा नाही. The winner wouldn't get the crown. म्हणजे जी कोणी जिंकेल त्या जिंकणाऱ्याला मुकुट मिळेल एवढंच नाही. They won't just get a आणि, bouquet. बुके मिळेल, फुलं मिळतील वगैरे एवढं नाही. Whoever wins that contest, तर ती स्पर्धा अशी होती की या स्पर्धेत जे कोणी जिंकेल they will become queen. राणी बनणार ती. या स्पर्धेत ब्युटी कॉन्टेस्ट होती आणि असा रिवॉर्ड होता, इनाम होता की जी जिंकेल ती देशाच्या राजाची राणी बनेल. And what was the catch? आणि काय कॅच होती त्याच्यात? The current queen named Vashti, वष्टी नावाची तेव्हाची जी राणी होती, she had been fired. तिला काढून लावण्यात आलं. Why? का? Because she refused to show herself in the banquet. कारण की ती मेजवानीला यायला तयार झाली नाही, तिने नाकारलं. Let's say असं म्हणू, she didn't exactly favor the king's request. म्हणजे राजाने अनुग्रहानं जी काही विनंती केली होती ती विनंती त्या वस्ती राणीनं मान्य केली नाही. She didn't please the king म्हणजे राजाला तिने प्रसन्न केलं नाही. and she lost a position. मग तिचं पद गेलं. You have the King of Kings and the Lord of Lords. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू तुमच्या सोबत आहे. If you want to win his favor, तुला जर त्या राजांच्या राजाचा अनुग्रह जिंकायचा आहे, please him. त्याला प्रसन्न कर. Vashti didn't please and she lost a position. वस्तीने राजाला प्रसन्न केलं नाही, हातात आलेलं पद गेलं, कारण नसते उद्योग. And she lost her position. आणि पद गेलं. राणी होती ती, पण पद गेलं का? राजाने बोलवलं तर जायचं ना, नाही गेली. See? अरे प्रभू बोला रहा है, आओ. नहीं नहीं आए गया पद. She thought I'm a queen. तिला वाटलं मी राणी आहे. But he is the king. अरे पण तो राजा है ना. तू राणी है तो राजा पण है ना. और राजा बुला रहा है तो जाना भी है ना. And so when
you please God तर जेव्हा तुम्ही देवाला खुश आणि प्रसन्न कराल in obedience and faith, आज्ञा पालन करून विश्वासाने, you stay close to the root of grace. म्हणजे कृपेच्या मुळापाशी तुझं घर बनतं मग, आणि ती कृपा तुला सोडत नाही. But when we turn away in pride and disobedience, पण जर आपण घमेंडी झालो, आज्ञाभंग करायला लागलो, we step away from the root. तर आपण मुळापासून लांब जातो. And when the root is gone, आणि मूळ आपल्यापासून लांब गेलं the fruit of favor also disappears. की अनुग्रहाचं फळ पण जाणारच आहे, कारण मूळच आपल्यापासून लांब गेलंय. Amen. आमेन. So grace is offered, तर कृपा दिलेली ऑफर आहे, but पण our heart can आपलं- block the position and the blessing. आपलं स्वतःचं हृदयच त्या आशीर्वादांना आणि त्या पदाला आपल्यापासून वंचित ठेवू शकतं. आपल्याला आडवा येणारा आपणच आहे. Never step away from the grace of God, देवाच्या कृपेपासून कधी लांब जाऊ नका, because you will lose the favor it brings. नाही तर अनुग्रह जो येतो ना त्या कृपेतनं, त्यापासून लांब जाल, भकाल. Now the entry is of Esther, आता एस्तरचा प्रवेश आहे. a young Jewish orphan girl तरुण यहुदी आणि अनाथ मुलगी, raised by a cousin Mordecai. आणि मर्दकय तिचा जो चुलता त्याने वाढवलेली. No palace background, काही महालाची पार्श्वभूमी, खानदानी बॅकग्राऊंड नाही, no servants, no royalty, नोकर चाकर शाही पण काही नाही. no knowledge of how to impress the king. काही तिला ज्ञान नाही की राजाला कसं खुश करता, राजावर इम्प्रेशन कसं टाकायचं, तिला काही माहित नाही. ती साधारण घरातली मुलगी. She didn't know pedicure, manicure, पेडिक्युअर मॅनिक्युअर तिला काही माहिती नाही, nothing of that sort. काहीच माहित नाही. म्हणजे तिला माहितीच नव्हतं की राजासमोर कसं जायचं असतं. Just a humble, kind-hearted young girl एक तरुण पण नम्र हृदयाची मुलगी, who loved God जिचं देवावर खूप प्रेम, and respected a guardian. आणि ती आपल्या त्या चुलत्याचा फार आदर करायची की ह्यांनी माझं संगोपन केलंय, ह्यांनी मला मोठं केलेलं आहे, माझा फार आदर आहे मर्दख्यासाठी. Yes, she was beautiful, आणि ती होती दिसायला फार सुंदर, but पण she stuck to the root. ती the मुळाला धरून राहिली, कृपेला धरून राहिली. grace. So when she was taken to the palace, या एस्तेरला जेव्हा मालात नेलं, and there were hundreds of other young women, बाकी शेकडो तरुण मुली सुद्धा होत्या, कारण स्पर्धा होती. she didn't elbow her way into the front. त्या एस्तेरनं काही रेटारेटी करून असं रस्ता काढून स्वतःचा मार्ग पुढे नाही केला. She didn't demand for the finest of dresses. तिनं काही मागणी नाही केली की मला असाच गाऊन द्या, तसाच गाऊन द्या. She was given a eunuch to take care. एक षंढ तिला दिला गेला की तुला हा षंढ सांभाळेल. His name was Haggai, हेगाय त्याचं नाव, and he was in charge of all these women. आणि त्या षंढाला ताबा दिलेला होता या सगळ्या मुलींना सांभाळायचा. She was a silent girl. एस्तेर एकदम शांत मुलगी. Others demanded this dress, this ornament, that ornament. बाकीच्या मुलींचा गोंगाट फार सुरू होता, नाही मला हाच गाऊन पाहिजे, मला हीच साडी पाहिजे, मला हेच दागिने पाहिजेत वगैरे वगैरे. They were fighting for it because they had to impress the king. अक्षरशः भांडायलाही लागल्या, कारण की राजावरती आपल्याला छाप पाडायची आहे, तर अक्षरशः भांडायलाही लागल्या. मुली कशा असतात तुम्हाला माहिती आहे. But the leftovers she took. पण जे काही उरलं ते एस्तरनी घेतलं. If he said wear this, she would wear. हे घाल म्हटलं तर एस्तर ते घालत होती. Walk like this, I will walk. एस्तर अशी चाल तर तशी चालत होती. No attitude, no drama. काही असं ऍटिट्यूड नाही, काही ड्रामा बाजी नाही, काय नाही. No saying I know it better. काही असं म्हणणं नाही की नाही नाही मला सगळं कळतं, तुम्ही कोणी मला सांगू नका. But day by day, पण दिवसेंदिवस her quiet humility and gracious spirit began to shine. तिची शांत नम्रता आणि कृपाळू आत्मा चमकायला लागला. तो चमकतोच बेटा. And she wasn't trying to impress. आणि ती काही छाप पाडायच्या प्रयत्नात नव्हती. She was just being herself. ती बस स्वतः जशी होती तशी राहिली की दिस इज व्हॉट आय एम. And the grace of God rested upon आणि her. देवाची कृपा तिच्यावर राहायला आली. Praise God. देवाला धन्यवाद. The Bible says बायबल म्हणतं in Esther 2 verse 15, एस्तेरचा 2 अध्याय 15 वचन, Esther obtained favor in the sight of all who looked upon her. एस्तेरला अनुग्रह मिळाला ज्या सर्वांनी तिच्याकडे पाहिलं त्या सर्वांच्या नजरेत. Why? का? Because grace was on her head. कारण कृपा तिच्या डोक्यावर आली. When grace is on your head, कृपा देवाची जेव्हा तुझ्या मस्तकावर येईल, you will have favor in the eyes of all. त्या सगळ्या लोकांकडनं तुला अनुग्रह मिळेल आणि सगळ्यांच्या डोळ्यात तू बसशील आणि सगळे म्हणतील आम्हाला हेच हवेत. Praise God.
The ruler is in the hands of God. राजाचं आणि अधिकाऱ्यांचं हृदय देवाच्या हातात आहे. And he turns it as he turns the course of the river. आणि नदीच्या पाण्याला जसा तो ओघ देतो तसं त्यांच्या हृदयाला तो ओघ देतो. Even king's heart is in the hands of God. म्हणजे याचा अर्थ काय? राजाचं हृदय सुद्धा देवाच्या हातात आहे. That means God touched his eyes. म्हणजे देवाने त्या राजाच्या डोळ्यांना स्पर्श केला. And she looked very beautiful for आणि him. त्या राजाच्या डोळ्यांना एस्तेर फार सुंदर दिसली. Anything can happen when grace is upon you. कृपा तुझ्यावर आली की काही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं. कृपा आली पाहिजे. She didn't make a way to into the palace. तिने नाही महालामध्ये शिरायला घुसायला नसते उद्योग केले. Ordinary girl. साधी मुलगी होती. Grace opened the door. कृपेनं तिच्यासाठी दार उघडलं And favor kept it open. आणि अनुग्रहाने ते दार उघडं ठेवलं. कृपेनं उघडलेलं अनुग्रहाने उघडलेलंच ठेवलं. From obscurity म्हणजे अगदी जी ओसाड एकटी to royalty तिथून राजकीय झाली. in 1 hour. एका तासात 1 घंटा, Amen. 1 तास. Because she changed the root कारण ती मुळा मागे लागली and the fruit found her. आणि फळाने तिला शोधून काढलं. When you change the root, तुम्ही मुळा मागे लागलात ना, fruit will find you. फळ तुला शोधेल रे बाबा. फळ तुला शोधेलच आणि Please तुझ्याकडे the येईलच. king. राजाला प्रसन्न करा. And the crown will find you. मुकुट तुला शोधून काढेल. Please the King of Kings. राजांच्या राजाला प्रसन्न करा. And the crown will find you. मुकुट शोधत येईल तुम्हाला की वो किधर है, मुझे उस पर ही बैठना है. Roots in grace, कृपेतली मुळं, they always grow crowns of favor. कृपेतली मुळं अनुग्रहाचे मुकुट आणतात. Yes. वा वा, हालेलुया. कृपेची मुळं अनुग्रहाचा मुकुट आणतात. Grace is the door. कृपादार आहे. Favor is the welcome that takes you in. अनुग्रह ते स्वागत आहे जे तुला आत घेतं आणि म्हणतं कम, यू आर मोस्ट वेलकम. Like you welcomed me inside. जसं तुम्ही माझं आत स्वागत करता ना, This is favor. हा अनुग्रह आहे. You opened the door for me. तुम्ही माझ्यासाठी गाडीचं दार उघडता किंवा दार उघडता. My security people were there. सिक्युरिटीची मुलं माझी असतात. That is favor. अनुग्रह हा. Why? का? Grace of God. कृपा, Grace of God. देवाची कृपा. You don't need to fight for the palace. तू महालासाठी भांडू नको, नसते उद्योग नको करू. Because God holds the key. कारण चावी देवाकडे आहे. ज्याच्याकडे चावी आहे त्याच्या मागे लाग ना. A humble heart नम्र हृदय will always make room for a royal crown. नेहमी राजकीय मुकुटाला जागा करून देतं. नम्र हृदय. आणि देव हृदयच बघतो ना राजा. And when favor plants you, आणि अनुग्रह जेव्हा तुला रोवतो, nobody can stop you. कोणी तुला थांबवू नाही शकत. मग जे तू सुटशील, सुटला. Nobody can stop you. अनस्टॉपेबल. मग तुला कोणी नाही थांबवू So शकत. don't chase the crown. तर मुकुटा मागे लागू नका Don't chase the throne. किंवा सिंहासनाच्या मागे लागू नका. Chase the one who gives it. जो देतोय त्याच्या मागे लागा. कुणाकडनं येतंय सगळं? देवाकडनं ना. देवाच्या मागे लागा. And favor lasts only as long as you stay rooted in grace. आणि जोवर तुम्ही कृपेत मुळावलेले राहाल तोवरच अनुग्रह तुमच्यावरती राहील. And the king's heart opens for those who are rooted in humility. आणि नम्रतेमध्ये जे रोवलेले आहेत त्यांच्यासाठीच राजाचं हृदय उघडतं. Esther didn't force her way into the palace. एस्तरनी बळजबरीनं स्वतःला त्या महालामध्ये घुसवलेलं नव्हतं. बोली भाषेत Grace opened the door. कृपेनं तिला दार उघडून दिलं And favor kept it open. आणि अनुग्रहाने ते दार तिच्यासाठी उघडलेलंच ठेवलं. She went from an unknown girl आणि एक अनोळखी जी मुलगी होती to a celebrated queen. तिथून एक अशी ती महाराणी झाली देशाची. All because she stayed humble, हे सगळं का? कारण ती नम्र राहिली listened to the wisdom of her father, आणि तिच्या बापाचं ज्ञान तिने ऐकून घेतलं. and trusted the God who gave her grace. आणि ज्या देवाने तिला कृपा दिली त्या देवावर तिने विश्वास ठेवला. So grace is undeserved favor. तर कृपा म्हणजे ज्या गोष्टीस आपण पात्र नाही ती गोष्ट मिळणं म्हणजे कृपा आहे. Meaning you cannot earn it, म्हणजे कृपा आपण विकत नाही घेऊ शकत. you cannot buy it, ती कमवली नाही जाऊ शकत. you cannot work for it. कृपेसाठी कामं केली जाऊ शकत नाही की मी एवढं एवढं करीन मी ती कमवीन. नाही, कारण कृपा विक्रीवर नाहीये. God gives it freely. देव मोफत देतो.
because of who He is, देव जो देव आहे म्हणून देतो. not because of what we have done. आपण जे केलंय त्यामुळे देत नाही, पण देव देव आहे, हृदय बघतो, देतो. But here's the key. पण इथे एक किल्ली आहे. Even though grace is offered freely, जरी कृपा मोफतपणे दिलेली आहे, not everyone is ready to receive it. तरी प्रत्येक जण स्वीकारायला सुद्धा तयार नाही ना. Why? देव लाख देतोय, तू घेतलंही पाहिजे ना बाबा. See, God doesn't force it on anyone. देव कुणावरती बळबळ देत नाही. God is a thorough gentleman. देव जंटलमन आहे, सद्गृहस्थ. He will not give you if you don't ask. तू जर मागितलं नाही तर देव तुला देणार नाही. अँड फेअर इनफ. He said, ask and you shall receive. देव म्हणालेला आहे, माग तर मी तुला देईन. Otherwise, He'll be giving to people who never ask. नाही तर मग ज्या लोकांनी कधी मागितलंच नाही त्या लोकांना तो देत राहील. And then we will say, आणि मग आपल्यासारखे म्हणतील, आम्ही मागितलंच नाही हो. तो का दिलं? हो, असं म्हणजे आपलं म्हणणं बरंच काही असतं ना. प्रत्येक गोष्टी आपलं तर म्हणणं पाहिजे, कशाला. And so think of it like this. तर असा विचार करा Imagine someone puts a gift on your doorstep की कल्पना करा की कोणीतरी तुमच्या दारावरती काहीतरी गिफ्ट आणून ठेवलं and it is fully paid for, आणि त्याची कोणीतरी किंमत ऑलरेडी दिलेली आहे wrapped very beautifully and placed at your door. आणि छान सुंदर त्याला पॅकिंग करून तुझ्या दारापाशी ठेवलेलं आहे. It even has your name on it. तुझं नाव सुद्धा त्या पार्सलवर आहे. That is grace. ती कृपा आहे, ती कृपा आहे. But if you don't open the door, पण जर तू दार नाही उघडलं or if you turn around and say, किंवा वळून तू असं म्हटला, I don't need it, मला गरज नाहीये, मला नको, you will never enjoy with what is inside that box. तर त्या पार्सलच्या त्या बॉक्सच्या आत जे आहे त्याचा आनंद तुला कधीच घेता येणार नाही का? कारण तू आगाऊपणा केलायस, Say, तू आलेलं घेतलं नाहीस. only humble people will seek God. नम्र लोकच देवाला शोधतात. Humble people will raise hands. नम्र लोकांचे हात वर जातात. Humble people will kneel down. नम्र लोकच गुडघे टेकतात की मला देव लागतो बाबा. माझा Humble देव people शोध. will say to everybody, the whole world, that I need God. आणि नम्र लोक अख्ख्या जगाला सांगतील की मला देवाची गरज आहे, मला येशू लागतात, माझं येशूशिवाय होत नाही, माझं येशूशिवाय पान नाही हलत. I have had people in our church, आमच्या चर्चमध्ये काही लोक माझ्याकडे आहेत, they come kneeling down and straight up to the pulpit. गुडघे टेकून म्हणजे गुडघ्यांवरती रांगत रांगत स्टेज पर्यंत, मंचापर्यंत, वेदीपर्यंत येतात. वेदी, मला वेदी म्हणायला आवडतं, स्टेज नको. That's the kind of love they have for God. असं प्रेम आहे त्यांचं की गेट पासून वेदीपर्यंत गुडघ्यांवर रांगत येणार किंवा गुडघ्यांवर चालत येणार. Lord, you blessed me. प्रभू तुम्हाला आशीर्वाद दिलाय. 10 kilometers I will come walking to 10 church. किलोमीटर मी चालत येणार. कुठून कुठून माणसं दापोडीला चालत येतात माहितीये शनिवारच्या सभेला, कारण ते नवस बोलतात. Say, तुम्हाला आश्चर्य वाटेल. I remember, मला आठवतं I think so it was for a church inauguration. आमच्या चर्चचं बहुतेक उद्घाटन होतं And I wanted to buy my wife a nice dress आणि मला माझ्या बायकोला म्हणजे मलाच एक छान ड्रेस घ्यायचा होता on Lakshmi Road. लक्ष्मी रोडला. तेव्हा लक्ष्मी रोडच होता, नो मॉल. We spotted one in a shop window तर लक्ष्मी रोड मध्ये एका दुकानात खिडकीत ती विंडो असतं तिथे आम्ही एक पाहिला. and we went in आत गेलो. and I told my wife, तर मी माझ्या बायकोला म्हणालो, this is a nice dress for the inauguration, buy it. छान ड्रेस आहे आपल्या उद्घाटनासाठी, घेऊन टाक. Many years back. खूप वर्ष झाली त्याला, आता किती वर्ष झाली. And so she 25 tried वर्ष. it on. मी घालून वगैरे पाहिला, It was perfect. अगदी परफेक्ट, It was beautiful. जणू काय माझ्यासाठीच बनलेला, छान सुंदर. And it was on the rack of the sale. आणि सेल लागलेला, तर त्या सेलच्या रॅकवर होता तो. And so I said, I like this dress तर मी म्हणालो मला हा ड्रेस आवडला, because I saw the tag, price tag. कारण की मी किंमत पण पाहिली. It was 1500. 1500 रुपये So I said 700. आणि सेल होता, 50% sale. 50% ऑफ. म्हटलं 700 रुपयात होतंय आपलं काम. And then he said, मग तो म्हणाला, very sorry sir, फार सॉरी, माफ करा, the price is 1500. 1500 रुपयेच किंमत आहे याची. I said, but it was found on this rack. म्हटलं सेलच्या रॅकवर आहे ना हे. Oh, sorry, by mistake we put it नाही, there. आम्ही चुकून तिथे ठेवला. It's a new one. नवीन आहे हा, सेलवर नाहीये. You have to pay 1500. 1500 द्यायला लागतील तुम्हाला. My wife said, leave it. तर माझी बायको म्हणाली, छोड दो, नको. I said, yeah, 1500 is very म्हटलं, नको, expensive. 1500 रुपये महाग आहे, नको आपल्याला. And I told him, तर मी त्याला म्हणालो, if it ever goes on discount, जर कधी हा सेलवर आला I will buy it. तर मी घेईन. And he laughed. मग तो हसला तिथला माणूस And he said, it will never come on sale. आणि म्हणाला हा सेलवर कधीच येणार नाही. This is one piece, last piece. हा एकच पीस आहे, शेवटचा. It will be gone in a day. एका दिवसात निघून जाईल. I said, it's okay. म्हटलं ठीक आहे.
And so we walked away मग आम्ही निघून आलो. and we said, Lord, म्हणालो प्रभू we don't need it. काही गरज नाही. Though I liked it, जरी आवडला होता but now we don't need it. पण नको, गरज नाही. And then a week later, एका आठवड्यानंतर same street, तोच रस्ता, we were walking on that street, लक्ष्मी रोड, तिथेच चालवतो आम्ही. same dress was there. तोच ड्रेस परत. And the beauty is, सौंदर्य यातलं हे आहे, on that tag it was written 50% off. किंमत लिहिली होती 50% ऑफ. And I rushed in. मी गेलो घाईघाईने आत. I said, this dress is on sale. अरे हा ड्रेस सेलवर आला. Very sheepishly, he looked at me and he said, yeah, it तो came म्हटला on sale. आला कारण तोच म्हटला होता ना येणार नाहीये. And so त्याचे शब्द त्याला खायला लागले ना. I bought it instantly. मी लगेच घेतला. What is it? हे काय? Divine favor. ही दैवी कृपा. याला दैवी कृपा म्हणतात. When God's grace is upon you, देवाची कृपा जेव्हा तुमच्यावर असते ना, that grace sees that it never disappoints you. ती कृपा तुम्हाला कधी नाराज नाही करत. आज नाही तर उद्या देईलच. Amen. एक हफ्ता बाद आया, बट ड्रेस मेरे घर में जरूर आया. देर आहे दुरुस्त आहे. Not because we chased the dress, आणि ड्रेसच्या मागे आम्ही लागलो होतो म्हणून नाही. we chased the grace of God. देवाच्या कृपे मागे आम्ही लागलो होतो. We पहिल्यांदा आम्ही trusted God. देवावर विश्वास ठेवला आम्ही की आपल्याला नाही हे परवडणार नाही घ्यायचं. When you let go of the dress, आणि जेव्हा ड्रेसला असं तुम्ही सोडून देता ना, God puts it on discount. देव तो सेलवर आणतोच की आता हा ड्रेस ह्याला परवडेल या रेटवर मी आणतो, म्हणजे यांना घेता येईल. He puts it on discount row. आणि डिस्काउंटच्या रॅकवर आणतो. So if you stop chasing what you want and start trusting God, तर मला काय हवंय, मला काय हवंय, त्याच्या मागे लागायच्या ऐवजी जर तुम्ही देवाच्या मागे लागून देवावर विश्वास ठेवला, He can bring it to you at the right time with the right price. योग्य वेळेला योग्य किमतीत देव तुमच्याकडे ते आणेल. Amen. आमेन. As much money as you have, म्हणजे जेवढं तुझ्या खिशाला परवडेल तेवढ्यात, within that money God will provide for you. तेवढ्यावरती देव तुला ते पुरवेल. See? आमेन. So if you stop chasing what you want and start trusting God, तर म्हणायचं तात्पर्य असे बेटा की तुम्ही लोक गोष्टींच्या मागे असं वेड्यासारखं लागायच्या ऐवजी जर देवा मागे लागलात ना, chase after the root. तुम्ही मुळा मागे लागा, सरळ मार्गी राहा, He will give you. देव देईल ना. He said, delight in the Lord and He will fulfill every desire of your देव heart. म्हणालाय ना की तुम्ही प्रभूमध्ये आनंद करा, तो तुमच्या हृदयातली प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. Amen. प्रभूत आनंद करणं आपलं काम आहे. James 4:6. याकोब 4:6. God opposes the proud. गर्विष्ठांचा देव विरोध करतो. He presses the proud. गर्विष्ठांचा देव विरोध करतो म्हणजे देव त्यांना खाली टाकतो, But He lifts up the humble. पण जे नम्र आहे त्यांना देव वर आणतो. Amen. गर्व कधी येऊ नाही द्यायचा की मेरे बगर होता नाही. नाही नाही होत आहे. असं Humility- जर म्हणायला लागलो तर प्रॉब्लेम होईल. Humility is like opening the door and saying, नम्रता जणू काही दार उघडून असं म्हणणं आहे Yes, Lord, की हो प्रभू I need you. मला तुझी गरज आहे. Pride says, गर्व म्हणतो I can manage it on my own. मी माझं बघून घेईन, मी माझं एकटं जे करायचं ते करीन, Without God also I can manage. देवाशिवाय पण मला जमतंय, मी बघून घेईन. हो का? Chasing after God doesn't mean we are trying to earn His grace. आणि देवामागे आपण लागतोय म्हणजे त्याची कृपा जिंकायला आपण हे सगळं करतोय असं नव्हे. It means we are positioning ourselves to receive His blessing. देवामागे लागणं म्हणजे काय की आपण मनापासून मागे लागल्यामुळे आपली पोझिशनच देव अशी करून ठेवतो की आपल्याला मिळणार. You are staying close to the source of life. कारण की जीवनाच्या उगमापाशीच तुमची घरं बनतात. मग Have you seen a tree next to the river? तुम्ही नदीकाठचं झाड पाहिलंय? It will never be dry. नदीकाठचं झाड कधी सुकत नाही. Never. कधी नाही, कधी नाही, कधी नाही. It does not depend on the rain. आणि नदीकाठचं झाड पावसावर अवलंबून राहत नाही. Other trees will become dry. बाकीची झाडं सुकतील, That tree will not become ते dry. झाड नाही सुकणार. Because it is near the source. कारण की ते त्या उगमापाशी आहे, नदीपाशी आहे. And humility is that attitude आणि नम्रता ती वृत्ती आहे that keeps us open-handed. जी आपल्याला उघड्या हाताने ठेवते. So God can fill it again and again. म्हणजे ते उघडे हात देव परत परत भरेल. That's why whenever I pray, my hands are like म्हणून this. जेव्हा केव्हा मी प्रार्थनेला बसतो ना, माझे हात असे असतात. Lord, प्रभू bless. आशीर्वाद दे, Let your mercy be upon my life. तुझी दया माझ्या जीवनावर पाठव. Whenever I kneel down, I pray, I say, this is Peter coming before you. जेव्हा केव्हा मी गुडघे टेकतो देवासमोर, तेव्हा देवाला म्हणतो, देव बाप्पा हा पीटर हजेरी लावतोय तुझ्या समोर आजची. Where is your feet? कुठे तुझे पाय दाखव.
and I kiss his feet. आणि त्याच्या पायांना मी मुके देतो. That is my daily affair. रोजची माझी ही दिनचर्या आहे. Let people mock at me, let people laugh at me. आणि लोकांनी मला काही म्हणो, लोकांनी माझी मस्करी करो, लोकांनी मला नावं ठेवो, काही मला फरक नाही पडत. It doesn't bother me anymore. Amen. I'm above it all. मी वर गेलोय आता. Because grace is God's gift. कारण कृपा देवाची देणगी आहे, त्याने And- मला दिली आहे. And humility is our posture to receive that grace. आणि नम्रता आपला तो हावभाव आणि अंगभाषा आहे, ज्यातनं आपण ती स्वीकारणार आहे. Yes. खिशात हात घालून ती कशी मिळेल? देवाकडे हात पसरूनच मिळेल ना बेटा. वो हात तो बार निकालने पडेंगे राजा. Chasing God is staying near to the giver. देवाच्या मागे लागणं म्हणजे दात्याच्या जवळ राहणं. So the gift never runs dry. म्हणजे काय होतं की देणगी कधी सुकत नाही. Amen. आमेन. Grace is the rain. कृपा तो पाऊस आहे. And humility is holding out the bucket in front of the rain. आणि नम्रता म्हणजे पावसाखाली ठेवलेली बादली आहे की भर भर. Some people take their bucket when it's not raining. काही लोक पाऊस नसताना बादली घेऊन ठेवतात समोर. Too late. फार उशीर झाला असं नाही का वाटत? पाऊसच नाहीये. Amen. आमेन. That's why God said, म्हणून देव बोललाय. some people are digging up their own cisterns काही लोक स्वतःच्या विहिरी स्वतः खणतायत and it is cracked. आणि त्यांना तड पडते, तड. And they don't want to come to the spring water. पण त्यांना झऱ्यापाशी नाही यायचं ज्या झऱ्याला पाणी आहे. तू तुझी विहीर खणतोय, त्याला तड जातीये, ज्या झऱ्यात पाणी आहे तिथे ये ना. Some people are Christians but they don't know God. काही लोक आहेत ख्रिश्चन पण त्यांना देव माहित नाही. I was brought up in a Roman Catholic background. मी रोमन कॅथलिक घरात वाढलोय. I never knew God. मला देव माहित I नव्हता. never knew Jesus. मला येशू माहिती नव्हता. माझं नाव पीटर. We used to go to church every Sunday. चर्चला दर रविवारी जायचो. नियम Never आहे. had life. पण जीवन कुठे होतं? Never had life. कधीच नाही. अजिबात नाही. लांब लांब पर्यंत संबंध नाही. Never knew what the Bible was. काही पत्ता नाही. बायबल काय आहे, बायबल मध्ये काय लिहिलेलं आहे. At the age of 27, मी जेव्हा 27 वर्षाचा झालो, I had an encounter with God. मला देवाचं दर्शन झालं, भेट झाली. Somebody told me about Jesus. कोणीतरी मला येशूंविषयी सांगितलं. I was in the canteen मी कॅन्टीन मध्ये होतो माझ्या कंपनीच्या. eating food, जेवत होतो दुपारी, लंच टाइम. and this person comes and tells me, आणि एक व्यक्ती माझ्याकडे येऊन मला म्हणतात, Peter, पीटर, do you want to give your heart to Jesus? तुला तुझं हृदय येशूंना द्यायला आवडेल का? I said, I am a Roman Catholic. मी म्हणालो, मी एक्सक्यूज मी रोमन कॅथलिक आहे मी. I know the whole family, you know only know मला Jesus. येशूंचा पूर्ण परिवार माहिती आहे. तुम्हाला फक्त येशू माहिती असतील. आम्हाला मेरी जोसेफ सगळं माहिती आहे. म्हणजे असं. I said, you only know Jesus. तुम्हाला फक्त येशू माहिती असतील हो. I am in connection with the whole family. अख्ख्या परिवाराशी माझा संबंध आहे. He said, but is your life changed? मग त्यांनी विचारलं, पण तुझं जीवन बदललंय का? I said, that don't ask. म्हणलं ते म्हणजे पत्ताच नाही ना काय. आपल्याला त्या भाषाच कुठे येत होत्या तेव्हा. He said, you open your heart and make a short prayer now. तर ते व्यक्ती म्हणाले, नाही तू आता हृदय उघड आणि एक प्रार्थना करतो ती माझ्या मागे बोल. I said, I'm eating food. अरे म्हटलं जेवतोय मी. It's okay. ठीक आहे ना. You can be saved even while eating food. जेवताना पण तारण होतं म्हणे. The thief was saved on the cross. म्हणे वधस्तंभावर लटकलेला चोर तिथे लटकलेल्या अवस्थेत तारला गेला. खरंच Peter बोलले was ते. saved on the seashore. पेत्र सुद्धा समुद्र किनारी तारला गेला. खरंच Matthew was saved when he was collecting tax. मत्तई जकात घेताना तारला गेला. वचनातूनच ते बोलत होते. So I made a small prayer. तेव्हा मला वचन माहित नव्हतं, पण मग मी केली छोटी प्रार्थना. I mean, heaven did not open and say, Peter, you are saved. आणि ती प्रार्थना केल्यावर काही स्वर्ग उघडलं आणि वरून वाणी झाली की अरे पीटर तू तारला गेलास बरं का. असं काही झालं नाही. No thunder, no lightning. काही गर्जना नाही, काही माझ्या डोक्यावर पडलं नाही. असं प्रॉफेसी. Nothing happened. नो प्रॉफेसी. But पण day by day, दिवसेंदिवस something was happening inside of me. काहीतरी आत व्हायला लागलं. आतून चेंज यायला लागला. आतून I started changing. मी बदलायला लागलो. I started loving God. माझं देवावर प्रेम बसायला लागलं. I started मला loving Jesus. येशूंवर माझं प्रेम बसायला लागलं. मला देव आवडायला लागला. My life changed. माझं जीवन बदललं आणि त्यांच्या नंतर आमचा नंबर. घर में शुरुआत हो गई. Amen. आमेन. So there may be people like Abraham and Sarah, but not saved.
तर अब्राम सारा अशी नावाची माणसं असतील पण त्यांचं तारण झालंच असेल वगैरे आपल्याला खात्री नाही. Say, today I will remain rooted in God's grace. म्हणा आज मी देवाच्या कृपेत मुळावलेला राहणार आहे And His favor will be my portion all the days of my life. आणि देवाचा अनुग्रह आयुष्यभर माझा वाटा असणार आहे. I receive it in Jesus' name. येशूंच्या नावात मी स्वीकारत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. There are many fruit chasers, अनेक जण फळांमागे धावतायत but very few root chasers. फार कमी मुळामागे लागलेले आहेत. Which one do you belong to? तू कुठल्या रस्त्याचा आणि मालकीचा आहेस ते सांग. Please the King, राजाला प्रसन्न करणार आहे and the crown will be on your head. कर. राजाला प्रसन्न कर, मुकुट तुझ्या डोक्यावर येईल. नाही मला हे करू दे, नाही मला ह्यांचं फेवर घेऊ दे, नाही मी ह्यांना सांगतो, तसलं करून काही होत नाही. देवाला खुश कर. Because root chasers will have lasting fruit. कारण मुळाला जे जातात ना त्यांना टिकणारं फळ येतं. In all seasons you will eat. सगळ्या ऋतूंमध्ये तुला खायला मिळेल. Your bread will be given to you. Your water shall be sure. तुझी भाकर तुला दिली जाईल, पाणी तुला मिळणारच. Even if you don't chase recognition, if you chase God, you will get recognition. आणि परिचयाच्या मागे जरी प्रसिद्धीच्या मागे जरी तुम्ही लागला नाही तरी प्रसिद्धी तुम्हाला मिळेल. Yes. कारण देवा मागे मनस्वी लागणाऱ्या लोकांना हे बाय डिफॉल्ट मिळतं. I told you this story, I think so. मी तुम्हाला बहुतेक ही गोष्ट सांगितली आहे. When I resigned, जेव्हा मी नोकरीचा राजीनामा दिला we didn't have money आमच्याकडे पैसे नव्हते. because I told my wife also to resign. कारण मी माझ्या बायकोलाही म्हणालो की तू पण राजीनामा दे. आम्ही दोघं काम करायचो, नोकरी करायचो. God will take care of us. देव आपल्याला सांभाळेल, तू पण राजीनामा दे. Because God said, I will give you a big work to do. कारण देव म्हणाला की मी तुला मोठं काम देणार आहे. म्हणजे देवाचं दर्शन वगैरे 23 सप्टेंबर 1989 होऊन गेलेलं होतं तेव्हा आमच्या जीवनात. आणि मग हा प्रसंग आला की देव म्हटला आता तुम्ही राजीनामा द्या. And the money was over. आणि पैसे नव्हतेच आमच्याकडे. आणि And that day I was taking the Saturday meeting. होतं तेही संपलेलं होतं. आणि त्या दिवशी शनिवारची सभा मी घेत होतो. And my wife before the meeting said, आणि शनिवारच्या सभे अगोदर माझी बायको मला म्हणाली there is no money at home. की घरी पैसे संपलेले आहेत. I said, you should have told after the meeting. तर मी तिला म्हणालो तू सभेनंतर तरी सांगायचं ना, अगोदर का बोलली? Because I have to preach to the people. मला आता लोकांना उपदेश करायचा आणि तू असं बोलली. So the whole message was only for me, तर संपूर्ण उपदेश मी स्वतःसाठीच केला, not for the people. लोकांसाठी नाही. God will bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. God will give you देव finance. तुम्हाला पैशाचा आशीर्वाद पण God will give देईल. you bread to eat. देव तुम्हाला खायला अन्न देईल. The whole message was for me पूर्ण actually. उपदेश माझ्यासाठी देवाला कळलंही असेल. That was the first time I was preaching to myself, not to the people. अगदी पहिल्यांदा असा प्रसंग झाला की मी स्वतःला उपदेश केला, लोकांना नाही. When we went home, आणि घरी गेल्यावर it was 11 o'clock. 11 वाजले रात्रीचे. A couple knocked at my door बेल वाजली घराची. एक जोडपं आलं. and they entered in and said, आतमध्ये आले. ते म्हणाले God put this burden in our heart नवरा बायको होते. म्हणाले की देवाने आमच्या हृदयामध्ये ओझं घातलंय to give you this money. आणि देव आम्हाला म्हटलाय की हे पैसे आम्ही तुम्हाला द्यावेत. And that much of money I had never seen in my entire आणि life. एवढे पैसे माझ्या उभ्या आयुष्यात मी पाहिले नव्हते तेव्हा. From that day till today, तेव्हापासून आजपर्यंत I've never lived in lack. मला कधी कमी नाही पडलं. कधी कमी नाही Never. पडलं. कधी कमी नाही पडलं. कधी नाही. Because I stay close to the root, I stay close to the source. कारण मी मुळाच्या शेजारी घर बांधलंय. मी मुळामागे लागलोय, फळामागे नाही. फळ येतं, Fruit will come, फळ येईल हो. favor will come. अनुग्रह पण येईल. Important is महत्वाचं हे आहे grace. कृपा. कृपा. Grace. कृपा. Because fruit chasers will get only moment of joy. कारण फळांमागे लागणाऱ्यांना क्षणिक आनंद मिळेल. Root chasers will get a huge harvest. मुळामागे लागणाऱ्यांना भरपूर हंगाम मिळेल. I will show you from the Bible मी बायबल मधून दाखवीन who तुम्हाला were fruit chasers जे फळांमागे लागले होते and who were grace chasers. आणि कोण कृपेच्या मागे लागलेले होते. Who were root chasers and who were fruit chasers. बायबल मधून सुद्धा मी तुम्हाला दाखवीन मुळामागे लागलेले कोण होते, फळांमागे लागलेले कोण होते. Take King Saul for instance. उदाहरणार्थ आपण शौल राजा घेऊ. He started well, शौल राजाची सुरुवात तर चांगली झाली, but he began to care more about the clappings of the people पण त्याला ना लोकांकडनं
प्रसिद्धी, लोकांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवणं, माझा मान करणं, हे जास्त हवंसं झालं. than the approval of God. बाकी देवाकडची मान्यता वगैरे त्याला फारशी नको होती. त्याचं एकच की लोकांच्या मनात मी बसलं पाहिजे, लोकांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे He grabbed for quick victories आणि पटकन त्याला विजय मिळाला पाहिजे असं झालं. instead of obeying God fully. म्हणजे आज्ञापालन देवाचं त्याला पूर्णत्वे करायचं नव्हतं, त्याला पटकन यश हवं, पटकन प्रसिद्धी हवी. For a while he could keep the crown and the throne, तर काही वेळ अशा सगळ्यात तो त्याचं सिंहासन आणि मुकुट सांभाळून ठेवू शकला, but favor slowly slipped through his fingers. पण हळूहळू अनुग्रह त्याच्या बोटातनं निसटला ना. He ended up jealous, आणि मग त्याला ईर्ष्या वाटायला लागली, तो जळायला लागला, restless, अशांत झाला, and lived without peace. शांतीशिवाय जगाला लागला He lost his crown. आणि त्याचा मुकुट गेला होता. He lost his throne. सिंहासन पण गेलं. Why? का? He chased after people. लोकांमागे लागला ना, He chased after fruit. फळांमागे लागला ना, He chased after favor. अनुग्रहाच्या मागे लागला, But he didn't chase after the root. पण मुळामागे लागला नाही, He didn't chase after grace. कृपेच्या मागे लागला He नाही. didn't chase after the source. आणि तो जो उगम आहे त्या मागे लागला नाही. अनुग्रह कोण देतो? देव ना. कृपा देतो देव, त्या कृपेतनं तो अनुग्रह. तर त्या देवामागे पहिलं लागणं. What about Gehazi, गेहाजी, Elisha's servant? अलिशाचा एक नोकर होता, माहितीये ना गेहाजी. When Naaman was healed, नामान जेव्हा बरा झाला, Gehazi saw an opportunity. गेहाजीला एक चांगली संधी मिळाल्यासारखं झालं. He was waiting for that opportunity and he got some opportunity for some good clothes and some money. आणि त्याला ती सुवर्ण संधी मिळाल्यासारखं झालं की काही चांगले कपडे, काही पैसा आता मला मिळणार. त्याला ती सुवर्ण संधी वाटली He ran after Naaman to get it आणि नामानाच्या मागे तो धावला ती संधी साधायला, without even thinking about the God who gave the miracle. हाही विचार न करता की ज्या देवाने हा चमत्कार केलाय. In the end, he got the goods, अखेरीला त्याला मिळालं ते सगळं, but he also got leprosy. पण कुष्ठरोगही मिळाला. He got leprosy. कुष्ठरोग सुद्धा मिळाला. That's like buying a nice car without an engine. हे असं आहे ना की छान कार घेतली पण कार मध्ये इंजिनच नाहीये. What is the use of that new car? काय फायदा त्या नवीन गाडी? टेस्ला में इंजिन ही नहीं, उसका करने का क्या? It looks good on the outside, बाहेरनं दिसते छान, but how long you can deceive the people while it stands at your हा door? ना, पण लोकांना किती दिवस तू फसवणार आहे? तुझ्या दारी ती उभी आहे पण वो चल नहीं रही ना, वो बंद है, It's not taking you anywhere. कुठे नेत नाहीये ती गाडी तुला. And one day people will find out आणि मग एके दिवशी लोकांना कळेल बरं का, लोकांना what your सगळे true शोध- state is. लोकांना आपल्या जीवनाचे सगळे शोध लागतात आणि सगळं कळतं लोकांना की आपली खरी अवस्था काय आहे. Yes. अलीकडे तर सगळ्यांना सगळं कळतं. सोशल मीडिया भी बहुत भारी. आणि लोकांना असं प्रबळ इच्छा येतात, काही झालं की लगेच टाक, काही झालं की लगेच टाक, अपलोड अपलोड. What about Ruth? रूथ, She was a root chaser. मुळामागे लागलेली मुलगी, She was not a fruit chaser. फळामागे लागलेली नाही. It all began in Bethlehem. सगळं बेथलेम गावात सुरू झालं. Famine struck Bethlehem, दुष्काळ आला बेथलेम गावात. and Elimelech and his wife अलीमलेक आणि त्याची बायको नामी and with their 2 sons they moved over to Moab त्यांचे 2 मुलगे, हा परिवार मोआब देशी निघून गेला because of famine, कारण दुष्काळ पडला बेथलेम गावात. and they wanted to survive. आणि त्यांना जगायचं होतं की आपला टिकाव लागला पाहिजे. And in Moab, मोआब देशात the 2 sons got married to a Moabite woman. दोन्ही मुलांची लग्न मोआबी मुलींशी झाली. One was Orpah, त्यातली एक ओरफा, another one was Ruth. दुसरी रूथ. But again tragedy struck there. परत दुर्घटना झाली. Elimelech died, अलीमलेक वारला. and a little time later both the sons died. काही वेळानंतर तिचे दोन्ही मुलगे पण वारले. Naomi was left only with 2 daughter-in-laws, आणि नामी एकटी पडली, फक्त 2 सुना, म्हणजे तिघी बायाच घरात, पुरुष all कोणी नाही. 3 widows. 3 विधवा बायका घरात, पुरुष Broken कोणी नाही. heart. हृदय तुटलं. And so Naomi decided to go back to her native मग village, नामीनी ठरवलं की आपण आपल्या गावी परत जाऊ. मी माझ्या गावी परत जाते आता. and she told her daughter-in-law, आणि ती सुनांना म्हणाली, y'all do one thing, y'all go back to your mothers, आता तुम्ही पण एक काम करा, तुम्ही आपापल्या माहेरी निघून जा, remarry, get settled in life. परत लग्न करा, आयुष्यात स्थिर स्थावर व्हा, तुम्ही अजून तरुण आहात. Both wept. दोघी रडल्या. Orpah also wept. अर्फाई रडली, Ruth also wept. रूथ पण रडली, दोघी रडल्या. But how strong is your weeping? पण तुमचं रडणं किती बलवान आहे ते नंतर कळतं. रडल्या दोघी, Orpah went back to her mother, का रडून ओरफा मागे गेली माहेरी. but Ruth clung to her mother-in-law. पण रडून रूथ मात्र सासूला धरून राहिली. तो रोने रोने में भी फर्क है बेटा. कौन क्यों रो रहा है प्रभु ही जाने. She clung to the root. ही रूथ मात्र मुळाला धरून राहिली. That word she spoke
echoes even after more than 2000 years. आणि तो शब्द जो ती बोलली 2000 वर्षांनंतर सुद्धा आज तो गुंजत आहे. Where you go, I shall go. रुथ म्हणाली नामीला, तुम्ही जिथे जाल तिथे मी जाईन. Where you stay, I shall stay. तुम्ही जिथे राहाल तिथे मी राहीन. Your people shall be my people. फिनिश, तुमचे लोक माझे लोक, Your God shall be my आणि God. तुमचा देव माझा देव होईल. सगळं That is सोडलं. where she found grace. तिथे तिला कृपा सापडली, कारण शी लेफ्ट इट ऑल. तिने सगळं सोडून दिलं. जे मध्ये आलं ते सगळं सोडलं. And so that was the moment, a refining moment, a turning moment. आणि तिच्यासाठी तो एक वळणारा पॉइंट आला, तिला शुद्ध करणारा, निखळ करणारा एक point. Because she chose the root. कारण जेव्हा वेळ आली तिने मूळ निवडलं. She said, I don't want fruit. ती म्हणली मला फळ नको, I want root. मला मूळ पाहिजे. And so back in Bethlehem, आणि बेथलेम गावात आल्या. they found one room to stay. एक खोली सापडली राहायला. Morning, सकाळी they get up. उठल्या. There is no food at home. खायला घरात अन्न नाही. Ruth didn't say, रुथ असं नाही म्हणाली mother-in-law, go search for a job for की yourself. सासूबाई गाव तुमचं आहे, तुम्हाला गाव माहिती आहे, तुम्ही जा बाहेर आणि काहीतरी नोकरी धरा. No. नाही. She said, you sit at home, I will go and work. ती म्हणाली सासूबाई तुम्ही घरी थांबा, मी जाऊन बाहेर काम शोधते. She didn't wait for the blessings to fall from the आणि sky. आकाशातनं आशीर्वाद पडतील अशी वाट तिने पाहिली नाही. She went to work, कामाला गेली, नोकरी ज्याला म्हणतो आपण ती करायला गेली. but she was not qualified, so she said, I will just pick up some grains. पण रुथ फारशी शिक्षित नव्हती, मग ती म्हटली कोणाच्या तरी शेतात मी सर्वावेचीन. Now she was not scheming for wealth. आता ती काही पैशाच्या मागे कुयुक्ती करून लागली नव्हती. She just was looking for some field जस्ट एखादं शेत मला दिसावं, त्या शेतात मी where I सर्व can just glean some grains. एखादं शेत मला दिसावं सापडावं, त्या शेतात मी सर्वावेचीन, तर मी आणि माझ्या सासूबाई ते खाऊ. She didn't think of marrying that field owner. तिनं काही त्या शेताच्या मालकाशी माझं लग्न होणार आहे, करणारच आहे वगैरे काही डोक्यात नाही. काही माहितीच नाही, ते गावच नवीन आहे तिला. See, she didn't know Boaz, बवास तिच्या ओळखीचा नव्हता काही. but Bible says पण बायबल म्हणतं she stepped in a land which belonged to Boaz. बवाजाच्या मालकीच्या शेतात तिची पावलं पडली. See, हा जो प्रकार असतो ना, it देव. happened. Bible says it happened. बायबल म्हणतं असे झाले की God didn't speak to her at night. देव Go and रात्री- step in that field because it belongs to Boaz. देव काही रात्री तिच्याशी बोलला नव्हता की बवाज म्हणून माणूस आहे, त्याच्या शेतात तू जा आणि हा हा मॅप आहे, असं असं जा. एक दुकान आहे त्याच्या शेजारी हा. त्यांचं आता तेव्हा खेत आहे. GPS नव्हतं ना. तिथं nothing. असं काही नाही. She was just being led by God. बस देवाने तिला चालवलं. And Bible says she happened to step in a field that belonged to Boaz. आणि बायबल म्हणतं असं झालं की बवाजाच्या मालकीच्या शेतात तिची पावलं पडली. Yes, Ruth 2:3 it says रूथचा दुसरा अध्याय तिसरं वचन म्हणतं she happened. असं झालं की इट But, सो हॅपन्ड. but in reality, heaven was moving her feet. पण वास्तविकतेमध्ये स्वर्ग तिच्या पावलांना चालवत होतं. And out of all the fields in Bethlehem, आणि बेथलेम गावातल्या सगळ्या शेतांमध्ये God directed her to the one field that would change her life देवाने forever. तिला एका शेतात नेली जे शेत तिचं अख्खं जीवन बदलणार होतं. And that's how divine grace works. असं दैवी कृपा काम करते. Not by manipulation or scheming, जे नुसते उद्योग असतात ना, ते नुसते उद्योग करून, युक्त्या करून, ह्यांना काढा त्यांना काढा, ह्यांना खाली टाका, तुम्ही कसंही करून मला घ्या, नाही, त्यातनं काय होत नाही. but by God guiding your steps. पण देवाने तुझी पावलं चालवली पाहिजे. When you walk in obedience and humility, आज्ञा पालनात आणि नम्रतेत जेव्हा तू चालशील ना, मग होतं. Boaz noticed Ruth's humility. बवासनी पाहिलं ही मुलगी किती नम्र आहे. He said, I have heard about you. आणि बवास तिला म्हणाला मी तुझ्याविषयी ऐकून आहे. How you treat your mother-in-law. तू तुझ्या सासूबाईला कसं वागवते मी ऐकलंय. Grace was already at work. म्हणजे कृपा काम करत होती त्याच्या And कानावर favor आलेलं. was following grace. आणि कृपा अनुग्रह त्या कृपेच्या मागे मागे आला. Grace does not follow you कृपा तुझ्या मागे येत नाही. just because you want the fruit. तुला फळ हवंय म्हणून कृपा तुझ्या मागे येणार नाही. You are following the root. तू मुळा मागे लागलाय ना, म्हणून कृपा येईल. तो अंतःकरण पारखतो बेटा, तो हृदय जाणणारा देव आहे. Are you getting me, people? कळताय ना? नाही, किसी को कुछ मालूम नहीं, उसको सब मालूम है. And you should know one thing. आणि तुला एक कळलं पाहिजे, Favor does not follow you. Favor follows grace upon you. अनुग्रह तुझ्या मागे नाही येते. तुझ्यावर जी कृपा झाली त्या कृपे मागे अनुग्रह आलाय. Are you getting me, people? कळताय का मी काय म्हणतोय? Favor is not following me because I am Bishop Peter. अनुग्रह मी बिशप पीटर आहे
म्हणून माझ्या मागे नाही येते. No, because grace is on my head. कृपा माझ्या डोक्यावर आहे. कृपा. And months later, आणि महिन्यानं she became the wife of a landowner. त्या शेताच्या मालकाची ती बायको झाली. The great, 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 great grandmother of King David. दावीद राजाची पणजी पणजी अपर पणजी And part of the family line of Jesus Christ. आणि येशूंच्या वंशावळीचा एक भाग विधवा रुथ, A Gentile lady. परराष्ट्रीय मुलगी. She didn't even plan to marry the richest man in Bethlehem. तिचं काही प्लॅनिंग नव्हतं की बेथलेम गावातल्या अगदी श्रीमंत माणसाशी आता मी लग्न करीन वगैरे, काही प्लॅनिंग She नव्हतं. didn't pray, Lord, lead me to Boaz. तिनं कुठे प्रार्थना केली नव्हती अशी काही की तू बोआज. तिला माहितीच नव्हतं की बोआज नावाचा माणूस पण या गावात आहे. God simply said, walk with me. देव सिम्पली तिला म्हटलं तू माझ्या बरोबर And चाल. Boaz will be yours. बोआज तुझा होईल, तू माझ्या बरोबर चाल. You walk with me, Boaz will be yours. तू माझ्या बरोबर चाल, बोआज तुझा You होईल. walk with me, his field will be yours. तू माझ्या बरोबर चाल, बोआजाचं शेत तुझं होईल. You walk with me, and through you I will raise up King David. तू माझ्या बरोबर चाल, तुझ्याद्वारे मी दावीद राजा आणि And more than that, the Lord Jesus आणि Christ. तुझ्यातूनच मी प्रभू येशू आणीन. तू माझ्या बरोबर चाल. Ruth's story is the power of being a root chaser. रूथची कथा बघा. मुळामागे लागणाऱ्यांचं काय होतं, त्यांना किती सामर्थ्य मिळतं याची कथा आहे. Praise God. आमेन, 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 Amen. हालेलुया. I remember once, मला आठवतं एकदा I think so it was for Benny crusade we had gone. बेनिहेन यांचं क्रुसेड होतं बहुतेक आणि आम्ही गेलेलो. And there was a front row reserved only for pastors. आणि पुढची जी रांग होती ती फक्त पास्टांसाठी ठेवली. Lakhs of people had come. लाखो लोक, यस, मुंबईला लाखो लोक आले होते. And the front section nearer to the stage, आणि स्टेजच्या जवळ जो पुढचा भाग होता ना, it was reserved only for pastors. फक्त पास्टांसाठी, पाळकांसाठी There were ठेवलेला. thousands of pastors. आणि हजारो पास्टर्स तेव्हा त्या सभेला आलेले. And so I went there with my wife. तर मी माझ्या बायको सोबत गेलो. But then one of the pastors turned to me and said, तर एक पास्टर माझ्याकडे वळून मला म्हणाले, strange thing. विचित्र आहे हे He said they don't allow wives to accompany us. की त्यांनी आम्हाला सांगितलं की बायकोला सोबत आणायचं नाही. Only pastors will sit here. फक्त पास्टर्स इथे बसणार, Wives will sit behind. बायको मागे बसणार. And so he said, no, तर ते म्हणले नाही, I will sit where my wife sits. माझी बायको बसते तिथेच मी बसणार आहे. So he went and sat way behind. ते गेले मागे आणि मागे बसले बायको सोबत. And the same thing happened with other pastors. बाकीच्या पास्टरांसोबत पण असंच झालं. And they were grumbling. सगळे कुरकुर करायला And that लागले is की असं proper. कसं? आणि बरोबरच आहे ना, पास्टर एकीकडे आणि पालकीन बाई कुठं तरीच. असं नसावं ना, दोघं एकत्र शोभतात बर का, दोघे एकत्र And so शोभतात. when we went there near the entrance, तर जेव्हा आम्ही त्या प्रवेश द्वारापाशी गेलो, I saw that all the men, सगळे पुरुष, सगळे all the pastors were there without their wives. सगळे पास्टर आपल्या बायको येईना तिथे. So my wife said, तर माझी बायको म्हणाली, you go and sit there आता तुम्ही जाऊन बसा मग तिथे, and I'll sit behind. मी बसते मागे. But then I told her, मग मी तिला म्हणालो, no, you will come with me. नाही नाही, तू माझ्यासोबत येणार, You will come with me. तू येणार माझ्यासोबत, Just follow me. माझ्या मागे चल. म्हणजे मनातून मला बरंच वाटलं हो, पण दाखवायचं. We walked right up to the front, आणि अगदी पुढे गेलो आम्ही. and the usher who was standing there saw us and said, आणि जे असे स्वयंसेवक असतात, ॲशर व्हॉलेंटियर वगैरे, त्यातनी कोणीतरी पाहिलं आम्हाला. oh, pastor. पास्टर, पास्टर पीटर. And then I took my wife and went आणि in. मी बायकोला घेऊन सरळ गेलो आत. He didn't say a word. एक शब्द काढला नाही त्या व्हॉलेंटियरनी. We sat together right in front. आम्ही एकत्र बसलो And there we were, आणि तिथे आम्ही surrounded by pastors. सगळे होती पास्टर. And my wife was the only female there in that whole crowd. मी एकटी स्त्री होते तिथे, एकटी एकटी. That's divine favor. आणि दैवी अनुग्रह म्हणायचा ना याला, दैवी अनुग्रह. सेवकांची पत्नी होण्यात पण फार अनुग्रह आहे बेटा. I didn't push, I didn't scheme, मी काय असं धक्काबुक्की करून, I didn't demand. कुयुक्ती करून, असं माझी डिमांड आहे, हमारी मांगे पुरी कर वगैरे काही नाही. God made a way where there was no way. देवानी मार्ग काढला. मार्ग नव्हताच पण काढला. आणि एवढ्या हजारो पुरुषात मी एकटी बाई.
And so every pastor was looking at her हो only. ना, आणि मला असं ऑकवर्ड झालं ना, सगळे पास्टर्स माझ्याकडे बघत होते. They must be saying, म्हणत असतील, how this lady is I don't sitting know here. how she's sitting here. पण मी म्हणाल, व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? When you walk with God, तुम्ही जेव्हा देवासोबत चालता, He can quietly lead you to places and He will change the rules for you. शांतपणे देव तुम्हाला अशा जागांकडे घेऊन जाईल आणि तुमच्यासाठी रस्ताही बदलेल, And this happened many times. नियम पण बदलेल. आणि असं अनेक वेळेला झालंय. God's favor is real. देवाचा अनुग्रह खरा आहे बेटा. Amen. देव घेऊन फिरायला शिका. But yet, पण तरी I want to warn you, मला तुम्हाला सूचना पण द्यायची आहे. it's not meant to make a life a constant shortcut for you. म्हणजे जीवनात सातत्याने तुला शॉर्टकट मिळावेत म्हणून कृपेच्या मागे लागू नको. God doesn't always spoil you. देव नेहमी तुला असं बिघडवून आणि शेफारून टाकणार नाहीये. Sometimes कधी कधी you will be standing far behind कुठेतरी लांब तू उभा असशील and you wonder, I'm a pastor, I'm not finding favor. आणि तू म्हणशील मी पास्टर आहे पण काही अनुग्रह नाही आपल्यावर. But God does it पण at देव times देव कधी कधी असंही करतो. to train us तसंही करतो, तो असंही करतो आपल्याला प्रशिक्षण द्यायला. in our character. आपलंही चारित्र्य थोडंसं सुधारलं पाहिजे ना. Otherwise, we will always be demanding. आपलंही चारित्र्य, आमचेही स्वभाव सुधारले पाहिजे, नाही तर आम्ही नेहमीच अशा मागण्या करत राहणार. Our nature also should change, isn't it? आमचाही स्वभाव बदलायला पाहिजे ना, आमचेही स्वभाव सुधारले पाहिजेत असं. There are many stories I can share with you. I have no time now. अनेक कहाण्या आहेत आमच्या जीवनात, पण आता वेळ नाही तुम्हाला सांगायला, कारण की आम्ही 38 वर्ष आता सेवेत आहोत. And when you have a biggest church, you have many stories. आणि चर्च मोठं असलं, चर्चमध्ये माणसं खूप असली, स्टोऱ्या खूप ऐकायला मिळतात. इसके लाइफ में वैसा हो रहा, इसके लाइफ में वैसा हो रहा. सबका सुनने का, बोलने का किसी को नहीं, प्रभु को बोलने का. Amen. आमेन. One story I'll tell and we'll finish. तरी एक स्टोरी सांगतो, मग संपवतो. तुम्हाला आता वाटत असेल ना एखादी सांगावीच. स्टोऱ्या ऐकायला कोणाला आवडत नाही हो. Years ago, खूप वर्षांपूर्वी I was living in a flat मी एका फ्लॅट मध्ये राहायचो and I was longing for a prayer room. आणि मला ना एक प्रार्थनेची खोली चांगली हवी होती. But we had one bedroom, hall, kitchen, पण एक बेडरूमचा आमचा फ्लॅट होता. and so we didn't have place secluded for prayer. तर प्रार्थनेची खोली करायला आमच्याकडे काही वेगळी खोली तेव्हा नव्हती. But we had a balcony. पण एक छोटी बाल्कनी होती. So I told my wife, तर मी माझ्या बायकोला म्हणालो, you take this portion बाल्कनीमध्ये एवढा भाग तुला वापरायला घे, for your washing machine and to dry your clothes. वॉशिंग मशीन आणि कपडे वगैरे वाळवायला. Just give me that small space of 4x4. आणि 4x4 हा एवढा भाग मला दे. I will set it up as a prayer room for me. मी ह्याला प्रेयर रूम प्रार्थनेची खोली करतो. And so I used to sit on that floor and pray and prepare messages. आणि तिथे मी असं त्या गच्चीमध्ये छोट्याशा 4x4 मध्ये मांडी घालून बसून प्रार्थना करायचो, माझे मेसेज लिहायचो. And that time also I had more than 2,000 members. आणि त्यावेळेला माझ्या चर्चमध्ये 2,000हून जास्त मेंबरशिप होती बरं I का. think about 4,000-5,000 members. हो, 4-5 हजार मेंबर तोवर झालेले होते ऑलरेडी, नाही उससे भी ज्यादा सर. And one day, Brother Paul Dinakaran came home. आणि मग एके दिवशी काहीतरी होतं त्या प्रसंगाने डॉक्टर पॉल दिनकरन आमच्या घरी आले. त्याच घरी. He came to every home wherever I shifted. आणि मी ज्या कुठल्या घरी राहिलो त्या सगळ्या घरांमध्ये डॉक्टर पॉल दिनकरन आलेले आहेत. I shifted to 4 homes. मी 4 घरं बदलली. And all 4 homes he came. माझ्या 4ही घरात डॉक्टर पॉल दिनकरन आलेत. ही एक माझ्यावर कृपा आहे. I thank God for him. देवाचे मी आभार मानतो त्यांच्यासाठी. And so he noticed the little room in the balcony. तर त्या घरात ते आले, त्यांनी ती छोटीशी ती 4x4 ची गच्ची पाहिली. He said, what is this small room doing आणि here? म्हटले की ही छोटीशी खोली हे काय आहे? I opened the door and said, this is my prayer तर room. मी दार उघडलं आणि मी दाखवलं की माझी प्रार्थनेची खोली He आहे. smiled and said, तर ते मला हसून म्हणाले, so small prayer room? एवढी छोटी प्रेयर रूम आहे? You need a bigger house. अरे तुला मोठ्या घराची गरज आहे. You have so many members in your church. तुझ्या चर्चमध्ये एवढे मेंबर्स आहेत, तुला थोडं मोठं घर पाहिजे. And in time, God gave me a bigger house काळाच्या ओघात देवाने मला मोठं घर दिलं and with a separate prayer room. आणि त्यात वेगळी प्रार्थना खोली पण मला मिळाली. And then मग in 2007 or 8, 2007 का 8 मध्ये, I was persecuted. 2007 मध्ये माझा छळ झाला. I won't tell you the whole story. संपूर्ण कहाणी मी सांगणार नाही. मेनी ऑफ यू माइट बी नोईंग इट I was ऑलरेडी. almost going to be killed, आणि जवळजवळ मी मरणार होतो त्या हल्ल्यात. but God's grace was upon me. देवाची कृपा माझ्यावर होती, मी वाचलो. And that time, त्यावेळेला परत Brother DJ Dinakaran phoned me up and said, डीजेस दिनकरन अंकलनी मला फोन केला आणि सांगितलं Thambi, की तंबी, you need a bungalow. म्हणजे दादा तुला बंगल्याची गरज आहे. आता तू बंगल्यात watchman राहिलं there. पाहिजे.
तुझ्या बंगल्याबाहेर सिक्युरिटी पाहिजे, बस झालं आता असं राहणं. And so we saw one place, one मग मी bungalow, एक जागा पाहिली, एक बंगला पाहिला. and took my brother-in-law there. माझा मेवणा तेव्हा म्हणजे माझा भाऊ आमच्या सोबत होता तेव्हा. And then we entered in the house. आणि त्या बंगल्यात आम्ही गेलो. I liked the house मला तो बंगला ते घर because he was आवडलं selling it. आणि ते विकत होते तो बंगला. तर आम्हाला ते कळलं. तर मला मी गेलो बघायला, मला आवडलं. And the man of the house said, तर तो घरप्रमुख बंगल्याचा ओनर मला म्हणाला sorry, we cannot give this house to की you सॉरी, हा बंगला तुम्हाला नाही आम्ही विकू शकत, because we don't know who you are. का आम्हाला माहिती नाही तुम्ही लोक कोण आहे, काही रेफरन्स नाही, काही नाही, I cannot sell it to you. तर तुम्हाला नाही विकू शकत. And as it is, somebody else has come, I'm going to sell it. आणि मी कोणाशी तरी डील ऑलरेडी करतोय, तर मी तुम्हाला देऊच नाही शकत. I smiled and said, it's okay. तर मी हसलो आणि म्हणालो ठीक आहे. But in my heart, I liked it. पण माझ्या हृदयात तो बंगला मला आवडलेला. And God sees the heart. देव हृदयच बघतो ना, आणि मला ते आवडलेलं. And as we were about to leave, आणि आम्ही तिथून निघणार, the owner suddenly said, त्यावेळेला तो मालक अचानक म्हणाला, by the way, are you some kind of pastor? बाय द वे तुम्ही पास्टर वगैरे आहात का? I passed by that Dapodi church. कारण of मी yours. त्या दापोडीतनं जातो ना, I see that crowd. तर तिथे चर्च आणि तिथे मला गर्दी दिसते. And I've been very curious. I heard also many times. आणि मला your नेहमी preaching. अशी एक उत्कंठा लागली होती, मी ऐकून पण आहे की हे काय आहे, कोण आहे. And my brother-in-law immediately responded, तर माझ्या मेवण्याने लगेच त्यांना उत्तर yes, दिलं, this is that pastor. हा तेच पास्टर आहे ते. He was so touched. इतका स्पर्श झाला त्या His attitude changed. बंगल्याच्या ओनरला, त्यांची वृत्तीच बदलली. Please forgive me. प्लीज मला माफ करा, Please sit down. बसा ना बसा. He served us tea मग चहा वगैरे दिला and then said something that I will never forget. आणि असं काहीतरी बोलले जे मी कधीच विसरणार नाही. I would love to give this house only to you. म्हणे हा बंगला मला फक्त तुम्हालाच द्यायला That your आवडेल, blessings will remain on me. की तुमचे आशीर्वाद माझ्यावर कायम राहावेत. ओ हालेलुया. And that's how I got that house. असा मला आता मी ज्या घरात राहतो ते घर मिळालंय. And the house is situated in such a place आणि घर अशा जागेत आहे during Christmas time. की नाताळच्या वेळेला From behind I can hear only carols. पाठीमागून मला फक्त कॅरेल्स ऐकू येतात. माझ्या Because बंगल्याच्या it's- पाठीमागे, Behind is Spicer College. स्पायसर कॉलेजच्या मागे. And every morning आणि रोज सकाळी worship and praises are being conducted. स्तुती every आराधनेची day. गाणी तिथे मला ऐकायला मिळतात, कारण ते रोज स्तुती आराधना घेतात. माझी प्रेयर रूम तिथंच आहे. वी हॅव अ कॉमन वॉल, स्पायसर अँड माय बंगलो. And I enjoy hearing the praise and worship. आणि मला ती प्रेज अँड वर्शिप ऐकायला आनंद एवढा होतो की काय सांगू. Praise God. देवाला धन्यवाद. And that's how I got that house. असं मला ते घर मिळालं. The God who meets you जो देव तुला भेटतो, in the balcony can place you in the bungalow. गच्चीत जो देव तुला भेटायला आला, तो तुला बंगल्यात नेऊ शकतो. See, त्यानेच मला बंगल्यात आणलाय. God saw my prayer room देवाने माझी प्रेयर रूम बघितली की किती छोटी आहे, and prepared a bigger room. आणि मोठी रूम तयार केली. When you honor God in the small things, तुम्ही लहान लहान गोष्टींमध्ये देवाचा मान करायला शिका, He honors you in big things. म्हणजे मोठ्या गोष्टींमध्ये देव तुमचा मान करेल. See, grace always opens hearts. कृपा नेहमी हृदय उघडते Favor then opens doors. आणि मग अनुग्रह दार उघडतो. That's why seek after the root. म्हणून मुळा मागे लागा बेटा, मुळा मागे लागा, देवा मागे लागा रे. Amen. आमेन. Shall we all stand up? मग आता सगळे जण उभे राहूया. We'll make a small prayer. एक छोटीशी प्रार्थना करूया. And I will pray मी प्रार्थना करीन that grace is upon your head की कृपा तुझ्या मस्तकावर असावी and favor will follow you wherever you go. आणि अनुग्रह तू जिथे जाशील तिथे तुझ्या मागे यावा. As David said, जसं दावीद बोलला, goodness and mercy shall follow me all the days of my life. दया आणि चांगुलपण आयुष्यभर माझ्या मागे चालेल. Let's look to the Lord. चला डोळे करा बंद आणि बंद डोळ्यांनी फक्त प्रभूकडे पहा. Father, I thank you for every precious soul that is standing here this night. देव बाप्पा, आज रात्री जो प्रत्येक मौल्यवान जीव इथे उभा आहे त्यांच्यासाठी मी तुला धन्यवाद देतो. Lord, make each one of us a root chaser, प्रभू, आम्हाला प्रत्येकाला मुळा मागे लाव, a source chaser, मुळाच्या मागे, उगमाच्या मागे लाव, a God chaser, देवा मागे लाव, a grace chaser, कृपे मागे लाव. people who will love you and obey you असे लोक जे तुझ्यावर प्रेम करतील, तुझं आज्ञा पालन करतील and असं कर. serve you above all else. आणि तुझीच सेवा सगळ्यावर करतील असं कर. Uproot every pride सगळा गर्व काढून टाक आमच्यातनं. and distraction लक्ष विचलित होणं काढून टाक. and selfish ambition
आणि स्वार्थी महत्वाकांक्षा काढ. that keeps us chasing fruit without tending the root. स्वार्थी महत्वाकांक्षा आमच्यातनं काढून टाक, ज्या आम्हाला मुळामागे लागू देत नाहीत आणि फळामागे लावतात. Lord, guide our steps प्रभू आमच्या पावलांना मार्गदर्शन कर, like you guided the steps of Ruth. जसं तू रूथच्या पावलांना चालवलंस आम्हालाही चालव. As you placed the crown on her head, जसं त्या एस्थेरच्या डोक्यावर तू मुकुट ठेवलास and Esther rejoiced. आणि एस्थेरनी आनंद केला. As you opened miracle doors for her, चमत्काराचं दार तिच्यासाठी तू उघडलं. let your favor be our covering. तसं तुझा अनुग्रह आमचं वलय आणि आवरण बनव. I declare over this congregation, या लोकसमुदायावर मी आज घोषित करतो, you will be planted by the rivers of the living तुम्ही waters. जिवंत पाण्याच्या शेजारी रोवले जा. Your leaves will not wither. तुमची पानं कोमेजणार नाही, Your fruit will not fail. तुमची फळं निकामी होणार नाही, And your season of blessing will come right now. आणि आशीर्वादांचा तुमचा ऋतू आता येईल. Now, आता in the name of Jesus, येशूच्या नावात no man, no demon, no circumstance will uproot you from God's purpose for your life. एकही माणूस नाही, सैतान, भूत, दुरात्मा तुम्हाला कोणी देवाच्या संकल्पातनं काढू शकणार नाही. In the name of Jesus, येशूच्या नावात from this day, आजपासून may the right fields be opened for you. योग्य क्षेत्र तुझ्यासाठी उघडावी, May the right opportunities be opened for you. योग्य संधी तुझ्यासाठी उघडावी, May the right relationships find you. योग्य नाती तुला शोधत शोधत यावी. May the God who writes stories of grace and favor कृपेची आणि अनुग्रहाची कथा लिहिणारा देव write your story also in such a way तुझी ही कथा अशा रीतीनं लिहून जावा that generations will be blessed through you. की तुझ्या अख्ख्या पिढ्या आशीर्वादित होतील. In the mighty name of Jesus Christ, येशूच्या महान नावात right now, या वेळेला open your heart आपलं हृदय उघडा and receive Jesus in your life. आणि येशूंना आपल्या जीवनात घ्या. Say, Jesus, come into my heart. म्हणा, तोंड उघडा, माझ्या मागून म्हणा, येशू माझ्या हृदयात ये, I accept you मी तुला स्वीकारत आहे. because you said कारण तू म्हणाला in Ephesians 2:8-9, इफिस 2:8 आणि 9 मध्ये by grace you have been saved through faith. कृपेनं विश्वास ठेवल्यामुळे तुझं तारण झालं. We accept you आम्ही तुला स्वीकारतो as our Savior and Lord. आमचा तारणारा आणि प्रभू म्हणून. Guide my steps. माझ्या पावलांना मार्गदर्शन कर. Let your favor always follow me. तुझा अनुग्रह नेहमी माझ्या मागे असू दे. Direct my steps into the Boaz fields. माझी पावलं बरोबर बवाजाच्या शेतात ने. Give all that you have prepared for me. जे सगळं तू माझ्यासाठी तयार केलंय ते तू मला दे. In the name of Jesus, येशूच्या नावात give me humility to receive your grace मला नम्रता दे तुझी कृपा स्वीकारायला, and the patience to wait for your perfect timing. आणि धीर दे तुझी परिपूर्ण वेळ माझ्या जीवनात यायला. God, surround me with favor. देवा तुझ्या अनुग्रहाने मला घेर. Remove every attitude सगळी जी वाईट वृत्ती माझ्यात असेल ती काढ, and habit of pride that will block me from walking in your divine favor. आणि ती गर्वाची सवय जी मला लागली ती काढ माझ्यातनं, की मी दैवी कृपेत चालावं. Wherever I go, जिथे कुठे मी जाईन let your power follow me. तुझं सामर्थ्य माझ्या मागे येऊ दे. Let your blessings follow me. तुझे आशीर्वाद माझ्या मागे येऊ दे. I want to see a good hand on my life. मला तुझा चांगला हात माझ्या जीवनावर पाहिजे. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. I know मला ठाऊक आहे that your hand is upon my life. की तुझा हात माझ्या जीवनावर Just आहे. place your hand on your head and say, आता प्रत्येकाने आपला हात आपल्या डोक्यावर ठेवा आणि म्हणा, this is a declaration. कारण आपण हे घोषित करतोय. Declaration to the devil. सैतानाला घोषित करतोय. Declaration to ourselves. आपल्या स्वतःला घोषित करतोय. Declaration to our neighbors. आपल्या शेजाऱ्यांना घोषित करतोय That they may know की त्यांना कळावं that we believe in the grace of God. देवाच्या कृपेवर विश्वास ठेवणारी आम्ही माणसं आहोत. Say, म्हणा, I believe in the grace of म्हणा, God. देवाच्या कृपेवर माझा विश्वास आहे. I believe in the grace of God. देवाच्या कृपेवर माझा विश्वास आहे. The grace of God is upon me. देवाची कृपा माझ्यावर The आहे. grace of God is upon me. देवाची कृपा माझ्यावर आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Now favor will follow me. आता अनुग्रह माझ्या मागे चालेल. You know, Paul said, पॉल म्हणालाय, I do not frustrate the grace of God. मी देवाच्या कृपेला वैताग येईल असं वागत नाही. That means म्हणजे I use God's grace fully. देवाच्या कृपेला मी संपूर्ण वापरतो. Thank you, Jesus. धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. म्हणा, धन्यवाद येशू. Now, आता favor is following me अनुग्रह माझ्या मागे येत आहे because of God's grace. देवाच्या कृपेमुळे. I will worship you every day. मी रोज तुझी आराधना करीन. I will seek your face every day. मी रोज तुझं मुख शोधीन.
I will seek you every morning. I will learn to follow your way. Step Every by morning. step you lead me. There is not a single day that I forgot to meet my God. एक दिवस माझ्या आयुष्यात असा येत नाही की अरेच्या मी देवालाच विसरलो. I don't meet people without meeting God. मी लोकांना देवाला भेटल्याशिवाय भेटतच नाही. Because what can I give you? कारण मी तुम्हाला देणार काय देवाशिवाय? देवच माझ्या सोबत नसेल तर मी तुम्हा लोकांना देणार काय? Only speeches. फक्त भाषण. I want to give God to you. मला तुम्हाला देव द्यायचा आहे. देव. Like Paul said, that I may know him and the power of his जसं resurrection. पॉल म्हणाला की मी त्याला जाणावे आणि त्याच्या पुनरुत्थानातले सामर्थ्य जाणावे. From today, आजपासून seek his face every day. त्याचं मुख रोज शोधा. Take your life seriously. आपलं जीवन गांभीर्याने घ्या. Jesus is coming very soon. येशू फार लवकर येत आहेत. Our life should line up with God. आपलं जीवन देवाला साजेल असं पाहिजे. Otherwise, it is useless living on this earth. नाही तर फायदा नाही बरं का या जगात जगून. God has kept us here for a purpose. देवाने काहीतरी संकल्पाने आपल्याला जगात जिवंत ठेवलंय. Let us shine for him. चला ना प्रभूसाठी चमकूया. Let us shine for him. चला ना देवासाठी चमकूया. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद Now I'm praying for all the people आता here. मी सर्व लोकांसाठी उपस्थित सर्व लोकांसाठी प्रार्थना करणार आहे. Whatever they are going through, देव बाप्पा हे लोक ज्या कशातून जात आहेत whatever is their need, आणि ज्या काही त्यांच्या गरजा आहेत let provision come from you in Jesus' name. तुझ्याकडनं त्यांना पुरवठा मिळू दे येशूंच्या नावात. Give them breakthrough. त्यांना नवीन सुरुवात दे. Breakthrough. त्यांना नवीन सुरुवात दे. Let them come more closer to you. त्यांना अजून तुझ्या जवळ आण. Let them know the root, त्यांना मूळ कळू दे, not the fruit. फळ नाही. They should be root chasers, not fruit chasers. त्यांना मुळामागे लागणारे बनव, फळांमागे लागणारे नाही. Fruit will follow us अरे फळ येईल आपल्या मागे if we chase the root. जर आपण मुळामागे लागलो तर. If we take care of the root of a tree, जर आपण झाडाचं मूळ सांभाळलं every day you will eat fruits. तर रोज तुम्हाला फळ खायला मिळेल. If you take care of the presence of God, जर तुम्ही देवाचा सहवास सांभाळला ना God can do anything. देव काहीही करू शकतो. Moses said, मोशे म्हणाला unless your presence follows us, तुझा सहवास जोवर आमच्या सोबत येत नाही I will not go. मी जाणार नाहीये. God said, देव बोलला my presence shall go with you माझी उपस्थिती तुझ्या सोबत सगळीकडे जाईल and you will get rest. आणि तुला विसावा मिळेल. That means म्हणजे? when God's presence is with us, देवाचा सहवास जेव्हा आपल्या सोबत असतो then we get rest. मग आपल्याला विसावा मिळतो. See how many are there, restless souls. बघा ना आज अशांत जीव किती आहेत अवतीभोवती. बघा Restless souls. अशांत अशांत त्यांना बघूनच कळतंय या माणसाला शांती नाहीये. They are 40 years, they look 60. 40 वर्षाचे आज 60त गेल्यासारखे दिसतात. Restlessness. अशांत, अस्वस्थ, बेचैन, शांती नाही. I am 67 years old. मी 67 वर्षाचा आहे. God's grace is upon me. देवाची कृपा माझ्यावर आहे. आजवर एक गोळी नाही खात मी. God's grace. देवाची कृपा आहे माझ्यावर. हे मुळामागे लागायचे फायदे आहेत. You are as strong as you are with your God. जेवढं तू तुझ्या देवासोबत असशील ना तेवढा स्ट्रॉंग राहशील किंवा तेवढा स्ट्रॉंग दिसशील. Yes. देव किती प्रमाणात तुझ्या सोबत आहे. Moses went 40 days on the mountain top. His face glowed. मोशे डोंगर माथ्यावर 40 दिवस काय जाऊन आला. त्याच्या चेहऱ्यावर असा प्रकाश आला ना लोकांना त्याचा चेहरा पाहावे ना. Many times अनेक वेळा I don't like to see my old photos. मला माझे जुने फोटो पाहायला आवडत नाही. Old photos. जुने फोटो जे आहेत ना ते नाही आवडत मला. You know how the photographer used to make you to sit. ते जुने फोटो कसे काढले जायचे ना त्या काळामध्ये फोटो स्टुडिओत जायचं. मग तो फोटोग्राफर आपल्याला बसवणार. And then he will say, मग म्हणणार don't show your teeth. दात दाखव. हसा पण दात नका दाखवू. No, no smiling. अच्छा हसायचंच नाही. Long face. असं गंभीर चेहरा ठेवा. All my photos are like that. माझे सगळे फोटो माझे वडील फोटोग्राफर होते बाय द वे. And then मग after I came to the Lord, मी प्रभूत आल्यावर God put a shine. देवाने माझ्यावर चमक टाकली. चमक. He Ali gives Garh. us hope. तो आपल्याला आशा देतो. I feel sad मला दुःखी वाटतं when people live restless कधी माहितीये lives. ज्या लोकांना मी अशांत बघतो बेचैन बघतो अरे कितना टेन्शन आहे बघतो. How it looks, a person dying but he is next to the river. एखादा माणूस नदीच्या Dying शेजारी of thirst but he is next to the river. एखादा माणूस नदीच्या शेजारी तहानेनं मरतोय बघून किती दुःख होतं ना.
Just one turn and he can drink that की water. असं वळलं तर पाणी प्यायला मिळेल, पण नाही, But doesn't drink. नाही पित आहे. They want to drink the water of the world. त्यांना जगातलं पाणी प्यायचंय ना. See, the world is like the sea water. जग समुद्रातल्या पाण्यासारखं आहे. Surrounded by water, but it cannot quench your thirst. तो समुद्र पाण्याने खचाखच भरलाय, पण तो तहान नाही भागवत, तो खारट आहे. One sip you take, you will feel more thirsty. एक घोट पिऊन बघ समुद्राचं पाणी, तुला अजून तहान लागेल. Every sip you take of the salt water, you will feel thirsty. खारट पाण्याचे तुम्ही किती घोट घ्या, तुम्हाला अजून तहान लागणार, कारण ते पाणी खारट आहे. That is what the world gives us. जग आपल्याला खारट पाणी देतं बेटा. My Jesus is the living water. येशू जिवंत पाणी आहे, कायमची तहान भागवतात. Father, I pray, देव बाप्पा, मी प्रार्थना करतो, touch their lives. त्यांच्या जीवनांना स्पर्श कर. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command you in the name of मी Jesus. आज्ञा करतो येशूच्या नावात. Leave them in सोड Jesus' त्यांना name. येशूच्या नावात. Leave their bodies in Jesus' त्यांचं name. शरीर येशूच्या नावात सोड. Every pain vanish in Jesus' सगळ्या name. वेदना येशूच्या नावात जाऊ देत. Every disease vanish in Jesus' सगळी name. रोगराई येशूच्या नावात जाऊ दे. Every anxiety leave in Jesus' name. चिंता दडपण येशूच्या नावात जाऊ दे. Every pressure and depression leave in Jesus' name. सगळा दबाव, सगळं डिप्रेशन, नैराश्य येशूच्या नावात जाऊ दे. Is there anybody who is feeling very depressed? कोणी आहे इथे असं की ज्यांना फारच असं नैराश्यात गेल्यासारखं You वाटतंय, feel like committing suicide? असं वाटतंय की जाऊन आत्महत्या करावी, You feel like running away? असं वाटतंय की पळून जावं? कोणी आहे If you असं? come here, I will pray for you. असे कोणी असले आणि ते जर पुढे आले तर मी त्यांच्यासाठी प्रार्थना करीन. You want to die? की मरायची इच्छा झाली मला, आता मला जगायचं नाही, I will pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन. You feel like giving up? तुम्हाला हार मानावीशी वाटत आहे, You don't want to live? जगायचं नाहीये, Things are hard for you. डिप्रेशन आलंय, सगळं अवघड झालंय, You are shedding silent tears. शांतपणे तू रडत बसतोयस, Nobody understands you. कोणी तुला समजून नाही घेते, Favor is far away from you. अनुग्रह तुझ्यापासून लांब गेलाय. He will touch you tonight. असे जो कोणी असतील तर आज रात्री प्रभू त्यांना स्पर्श करेल. And I will pray for you. मी प्रार्थना करीन तुमच्यासाठी. God will do a miracle for देव you. Don't worry. चमत्कार करेल तुझ्यासाठी बेटा, काळजी नको करू. God loves you. देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. He doesn't love me because I am bishop. मी बिशप आहे म्हणून देवाला मी आवडलेलो नाहीये. No. देवाचं प्रेम मी बिशप आहे म्हणून माझ्यावर बसलेलं नाही. He loves me because I go to the root. देवाचं प्रेम माझ्यावर काय? कारण मी मुळाला घाव घातलाय, मी मुळा मागे लागलोय, Nothing else. आणि काही नाही, आणि काहीच नाही. We become special because we seek Him. आम्ही स्पेशल का होतो? कारण आम्ही देवाला शोधतो आणि देव घेऊन फिरतो म्हणून. I will pray for you. मी प्रार्थना करीन Be careful. तुमच्यासाठी. Be careful. संभाव Bring ना, her here. संभाव. Thank you, Jesus. Bring her here. Touch her life in Jesus' name. Live. Be free in the name of Jesus Christ of Nazareth. Thank you, Jesus. Thank धन्यवाद you, देव Jesus. बाबा, धन्यवाद. Bring her. Bring her. आणा, कोण असतील असे त्यांना आणा. Thank you, Jesus. Thank you, Father. Thank you, Jesus. Leave in Jesus' name. You evil powers, go in Jesus' name. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Father. Lord, I pray for the people here. प्रभू, मी इथे आलेल्या लोकांसाठी प्रार्थना करतो जे पुढे Every आलेले आहेत. depressing spirit, सगळा नैराश्याचा आत्मा I command you in the name of मी Jesus. आज्ञा करतो येशूच्या नावात. Leave them सोड या लोकांना in Jesus' name. येशूच्या Leave नावात. them in Jesus' name. सोड त्यांना येशूच्या Bring her, नावात. bring her. Leave them in Jesus' name. येशूच्या नावात त्यांना सोड. All kinds of witchcraft power, सर्व पद्धतीचं all चेटू, kinds of demonic power, चेटू bring her करणी, here on सैतानी top. शक्त्या इकडे Leave वर in आणा. Jesus' name. वर माझ्या जवळ आणा. Leave in Jesus' name. सोड त्यांना येशूच्या नावात. Touch their lives, oh God. त्यांच्या जीवनांना स्पर्श कर प्रभू. Something good is happening in your life. काहीतरी चांगलं तुमच्या जीवनात होत आहे. The presence of God is mighty here. देवाचा सहवास इथे महान रीतीने Be आलाय. free मोकळे व्हा in Jesus' name. येशूच्या नावात. Let her down. She'll be all right. खाली Leave in Jesus' पडू name. दे, त्या बऱ्या होतील. येशूच्या नावात सोडून जाऊ दे ते सगळे आत्मीय लोकांना. Call, call, call. आणि सगळ्यांनी देवाचा धावा करा. Say, Jesus, come. म्हणा येशू ये.
touch my life, माझ्या जीवनाला स्पर्श कर. change my situation. माझी परिस्थिती बदल. I am fed up of मी this all. कंटाळलोय आता या सगळ्याला. Enough is enough. बास झाला आता. I am fed up of this dragging मी life. कंटाळलोय असं फरफटल्यासारखं जीवन नकोसं झालंय I मला. am fed up of this मी darkness. कंटाळलोय या सगळ्या अंधाराला. I am fed up of this oppression. मी कंटाळलोय या दबावाला. How long should I try? किती दिवस मी प्रयत्न करू? Come, my Lord. माझ्या प्रभू ये. Your one grace is enough for me. तुझी एक कृपा मला पुरेशी Your आहे. one touch is enough for me. तुझा एक स्पर्श मला पुरेसा आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद. Lord, touch their lives. प्रभू त्यांच्या जीवनांना स्पर्श कर. Touch their lives. Touch her in Jesus. हालेलुया. Be free. Amen. Be free. Be free. Be free. Be free. मोकळे व्हा. Thank you, Jesus. मोकळे Thank व्हा. you, Lord. Thank you, मोकळे व्हा. Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. Bring धन्यवाद her. येशू. What is धन्यवाद happening? येशू. Bring her. Who is this lady? Bring her. Thank you, Father. Thank you, Jesus. Lord, whatever. What happened? What happened? काय झालं? In the name of Jesus, leave. Every evil powers have to leave her in Jesus' name. Thank you, Father. Thank you, Jesus. Lord, I pray. प्रभू मी Bless प्रार्थना everyone. करतो सगळ्यांना आशीर्वाद दे. Whatever desire they have, ज्या काही fulfill it. त्यांच्या इच्छा आहेत त्या पूर्ण कर. Those who need a job, give a job. Give a job. ज्यांना नोकऱ्या हव्या त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them ज्यांना promotion. बढती हवी त्यांना बढती दे. Those who are praying for a house, give them a house. जे घराची प्रार्थना करतायत त्यांना घर दे. Every broken relationship, rectify it in Jesus' सगळी name. तुटलेली नाती येशूंच्या नावात दुरुस्त कर. Those who are in debts, remove them from ज्यांना debts. कर्ज झालंय त्यांचं कर्ज काढ. Father, देव बाप्पा they have promised to walk with you every day. त्यांनी वचन दिलंय की ते रोज तुझ्या सोबत चालणार And आहे. I know मला ठाऊक आहे everything will change for the सगळं better. बदलेल चांगल्याकडे जाईल त्यांच्या जीवनात. God is rewriting your story. देव तुझी कथा परत लिहितोय बेटा. He is rewriting your story. देव तुझी कथा परत लिहितोय. A new chapter in your life तुझ्या जीवनाचा नवीन अध्याय सुरू होतोय that will end in glory. जो वैभवात संपणार आहे In the matchless name of Jesus Christ. येशूच्या महान नावामध्ये. Amen and amen. Hallelujah. Praise Amen. God. Amen. Praise देवाला God. God धन्यवाद. bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो.